आजचे जसे होस्ट आहे डॉक्टर संजय जाधव, ही इज माय स्टुडंट आणि ही इज प्रॅक्टिसिंग एट पाचोरा. असे बरेच जण आहेत. डॉक्टर सिद्धू कला शेट्टी आहे, डॉक्टर शिशिर परांजपे आहेत, डॉक्टर अजित कासार आहे, डॉक्टर राहुल हजारे. आमची खूप मोठी टीम आहे, म्हणजे या टीम मध्ये खूप जण आहेत. आणि या निमित्ताने सगळ्यांना एक एक करत आपण सगळ्यांची अप्रोच शिकणार आहोत या संपूर्ण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये. आणि रेपर्टरीसाठी त्यामुळे मला आज खास करून मी डॉक्टर संजय जाधव यांना आपल्या पुढे आणलंय. त्याचं कारण ही वॉज देअर विथ मी फॉर नियरली अबाउट 3 years. आणि ड्युरिंग इव्हन ही वॉज लर्निंग इन BHMS ऍट गडिंग्लज कॉलेज, सुट्टी मिळाली की 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने ते येऊन थांबायचे माझ्याकडे आणि ते तेव्हापासून शिकत होते. आणि ही इज हॅव्हिंग व्हेरी व्हेरी गुड होल्ड ऑन द रेपर्टरी. आय हॅव ऑब्झर्व्ड दॅट अँड दॅट्स वाय टुडे इट विल बी अ गुड फीस्ट फॉर ऑल ऑफ यू. आजचं सेशन थोडस आपण मराठी इंग्रजी असं दोन्ही भाषेमध्ये होणार आहे संपूर्णपणे. संजय जाधव, सो गुड आफ्टरनून फॉर यू. गुड आफ्टरनून सर. गुड बसून आफ्टरनून. बोलला तरी चालेल, उठून उभं राहायची गरज नाहीये. बसून निवांतपणे शांतपणे बोल, म्हणजे तू इट विल बी बेटर फॉर एव्हरीवन. वरती ब्राईटनेस चांगला आहे म्हणून गच्चीवर, वरती ब्राईटनेस चांगला आहे म्हणून मी गच्चीवर आलोय. बसलं तर जास्त चांगलं, मांडी घालून बसलं तरी चालेल, काय हरकत नाही, सगळे आपलेच लोक आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट विल बी अ टाइप ऑफ इंटरव्ह्यू, इट विल बी अ टाइप ऑफ डिस्कशन. याच्यामध्ये आपण काय करणार आहे की आपण डिस्कशन करणार आहे. देयर विल बी अ टाइप ऑफ डिस्कशन. So today I will not going to share much. I will going to share only one thing. That I will going to share whatever the rubrics. If you will going to say anything, I will show it on the board. So I will share with the complete repertory those things or Kent's repertory through the computer. Otherwise, there will be a good discussion. So good afternoon to all. 88 members are there. There are many practitioners. Jyoti mala disti hai. Shishir is there, Dr. Sandeep is there, Dr. Rushali, Dr. Hazare, number of doctors who are there. Dr. Chandrakant Bhapkar, Dr. Milind Chavan, lot of doctors are there in today. So it is a good thing that we are gathered together. Kutatari Shukleshwar, I think I have seen him also. So he is also there. All of you are very important for the sake of homeopathy. आतापर्यंत होमिओपॅथी शिकताना, आता मी 30 वर्ष शिकतोय. 30 वर्ष शिकतोय असं म्हणतो कारण मी अजूनही शिकतोय. आणि 30 वर्ष शिकत असताना मला हे जाणवलं की आपण होमिओपॅथी प्रॅक्टिस करतोय, परंतु होमिओपॅथी प्रॅक्टिस करत असताना रूट लेवलला होमिओपॅथी जाते का, होमिओपॅथी पोहोचते का, आणि ती पोहोचताना दिसत नाहीये. आणि ती पोहोचत नाही याचं कारण आपण तो कुठेतरी कमी पडतोय, आणि त्याकरता हा केलेला सगळा खटाटोप आहे की त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जितकं काही आपल्याला आपण शिकलोय तेवढं शेअर करायचं आणि इतरांकडून परत शेअर करून शिकायचं, या आस्पेक्टनी ही सिरीज चालू झाली होती. काल आपण रेपर्टरी सिरीज चालू केली आणि रेपर्टरी मध्ये काल सुरुवातीला इंट्रोडक्शन घेतलं. आता मी डॉक्टर संजय जाधवांशी बोलायला सुरुवात करतोय. मी इट विल बी टाइप ऑफ डिस्कशन, आणि ह्या डिस्कशन मधनं मी प्रश्न विचारला की त्याच्याशी अनुषंगाने ते बोलत जाते. पहिला प्रश्न डॉक्टर संजय जाधव, इट्स सिंपल वन, बिकॉज you have to introduce yourself. How do you turn towards the homeopathy? That is the first important thing you must share, and then we'll go ahead. Yes, it's good. Sir, मराठीत बोललं तरी चालेल, मराठी, हिंदी, इंग्लिश, 3 लँग्वेज. ओके ओके. फर्स्ट इयर BHMS ला ऍडमिशन घेतलं. बाकीच्यांचं जसं असतं तसंच माझंही होतं. MBBS ला ऍडमिशन नाही मिळालं म्हणून BHMS ला ऍडमिशन झालं. तसं मी अगोदर धुळ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन ठेवलं होतं. नाही लास्ट राऊंडला मिळालं तर आपण CET रिपीट करायची असं वाटायचं.
पण ऐन वेळेवर त्यांनी पुढचं पेमेंट सिरीज सुरू केली. मग अफोर्डेबल नव्हतं म्हणून मी BHMS कंटिन्यू केलं. तर कॉलेज मी लास्ट राऊंडला चेंज करून गडिंग्लज कॉलेज म्हणजे सिलेक्ट केलं. माहित नव्हतं काय ते, फक्त कोल्हापूर हे चांगलं हे वाटलं म्हणून मी घेऊन टाकलं. तिथे गेल्यानंतर कॉलेज सुरू झालं. आम्ही ऑड बॅचला गेलो सगळे त्या कॉलेजमधले. तर आमचे मित्र डॉक्टर प्रीतम मानसे, डॉक्टर प्रतीक मोरे आणि मी, आम्ही सरांच्या नंतर कॉन्फरन्स नंतर आम्ही अटेंड केली होती. तर फर्स्ट इयर संपायला आलं. साधारणतः एक्झामला 2-3 महिने बाकी असताना मला मायग्रेनचा प्रॉब्लेम सुरू झाला. तर सुरुवातीला ते लक्षात आलं तेव्हा ठीक आहे, नॉर्मल हेडेक समजून मी ट्रीटमेंट सुरू केली. आमचे MM चे टीचर, त्यांच्याकडनं मेडिसिन घेत राहिलो. वेळोवेळी जशी जशी स्टेट दिसायची त्यानुसार ते मेडिसिन देत गेले. पण कुठंतरी टेम्पररी रिलीफ मिळायचा आणि थोडासा प्रॉब्लेम वर्सन होत गेला. मग नंतर लाईट सेन्सिटिव्हिटी, नंतर शेवटचा 1.5 महिना तर अशी स्टेज आली, एक जरी पेज पुस्तकाचं वाचन झालं तरी मला हेडेक सुरू व्हायचा. तर दिवसाला 3 पेन किलर इथपर्यंतची कंडिशन गेली होती. बाकीचे माझे रूममेट रात्र जागायचे आणि मी रिलॅक्स म्हणून टेरेसवर बसायचो, कारण पुस्तक हातात घेतलं की डोकं दुखणं सुरू व्हायचं. लास्टला कसं तरी अल्पोज दिली मला ते एका जनरल प्रॅक्टिशनरने एक्झामच्या शेवटच्या पिरियडमध्ये, याने तरी तुला शांतता थोडीशी लावेल डोक्याला. पण त्याचाही फारसा इफेक्ट होत नव्हता. असं कसं तरी लुटत फर्स्ट इयर ढकलल्या गेलं. तरी सुदैवाने 69% मिळाले, कॉलेजला सेकंड आलो. पण परत सेकंड इयर असंच गेलं. त्या दरम्यान एकाने सुचवलं की जनरल प्रॅक्टिशनर तिथले जे होते वेल नोन, त्यांनी सांगितलं की आता ॲलोपॅथी घेऊ नको जनरल मधली, तू एकदा सायकॅट्रिस्टचं ओपिनियन घे. तिकडे गेलो. त्यांनी सांगण्यानुसार गडिंग्लज पासून बेळगाव जवळ आहे, 60 किलोमीटर. तिथे गेल्यानंतर डॉक्टर विजय देसाई म्हणून आहे, त्यांनी सगळं अनालाइज केलं आणि त्यांनी मला मेडिसिन दिल्या. त्या ट्रँक्युलायझर होत्या, ते घ्यायच्या आणि क्लासमध्ये डुलक्या मारायचे. एवढंच काम 8-10 दिवस व्हायला लागलं. ते नंतर लक्षात आलं की हे आपल्याला घातक ठरणार आहे, कारण मी असे डोळे मोठे मोठे करून बघायचो तेव्हा मला क्लास अटेंड करता यायचं. रात्री झोप व्हायची, पण मग दिवसा असं व्हायचं. मी ते दिलं सोडून. अभ्यास नाही झाला तरी मी औषध घेणार नाही, या स्टेजला मी आलो. सेकंड इयर पण असंच पास झालं. थर्ड इयरला रसाळ सर आमच्या कॉलेजला एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून आले. त्यावेळेस सरांनी, आता कॉलेजला कसं असतं, थेरॉटिकल नॉलेज टीचरच्या लगेच लक्षात येतं. सरांच्या लक्षात आलं की फारसं काही ह्या मुलांचा अभ्यास दिसत नाहीये. सरांनी फक्त अर्धा ते पाऊण तासात, काहीतरी 12 स्टुडंट होते आमचे सिनियर, त्यांची एक्झाम फक्त पाऊण तासात संपवली आणि सांगितलं की मला तुमच्या कॉलेजमध्ये एक इंटरॅक्शन सेशन घ्यायचं आहे, असं प्रिन्सिपल डॉक्टर RP डिसोजा सर यांना सांगितलं. ते लगेच तयार झाले. आम्ही त्यानंतरच्या बॅचला होतो. तर त्यावेळेस सरांनी होमिओपॅथी म्हणजे काय, ग्रामीण भागात मी होमिओपॅथी कशी पोहोचवली, म्हणजे एक इन्स्पिरेशनल ते सेमिनार झालं. आमच्या टीचर आहेत, त्यांनी सुद्धा सरांना काही प्रश्न विचारले आणि त्यातनं ते एक इंटरॅक्टिव्ह एक सेशन झालं. तर माझा मित्र डॉक्टर प्रीतम भानवसे, ज्यांच्यामुळं मी ॲक्च्युली पहिला इन्स्पिरेशन होमिओपॅथीमध्ये डॉक्टर प्रीतम भानवसे माझ्यासाठी. तर त्यांनी सरांचा नंबर, त्यावेळेस सरांकडं 1100 असा काहीतरी तो छोटासा एअरटेलचा कार्ड आणि छोटासा मोबाईल होता 1100. तर तो त्याच्यावरनं मिस कॉल घेतला त्याने आणि सरांचा नंबर मिळवला, कारण टीचर द्यायला तयार नव्हते. तर तिथं त्या प्रीतमचे 2 रुब्रिक मला त्यावेळेस लक्षात यायचे. म्हटलं हा आर्डंट रीडर, आर्डंट स्टुडंट, आर्डंट पॅशनेट, ते काही करायला तो तयार आहे, त्याची खूप मोठी जिद्द, मला हे करायचं तर मी करणार. तर तो आर्डंट मधून तो एंट्री केली त्याने, सरांचा नंबर घेतला आणि सरांना फोन केला. मला वाटायचं एक्झामिनरला एक फोन कसा करायचा, मी आपला टीमिडिटी मधला माणूस आणि तो फुल कॉन्फिडंट वाला, आर्या पारवाला.
तर त्याने सरांचा नंबर घेतला आणि सरांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय. सर लगेच हो म्हटले. ते तर माझ्यासाठी खूप म्हणजे सरप्राईज होतं की एक्झामिनर लगेच हो कसे काय म्हटले. कारण आतापर्यंत एक्झामिनर म्हटलं की आपण घाबरायचो. मार्क कमी करतात, फेल करून ठेवू शकतात, अशा आपण स्टोरी ऐकलेल्या असतात. सरांनी ठीक आहे या म्हटलं, मी संध्याकाळी फ्रीच आहे, आपण हॉटेलवर बोलूया. आणि असा विचार करून गेलेलो होतो की फार फार तर आपल्याला अर्धा तास बोलायला मिळेल. आम्ही दोघं आणि डॉक्टर प्रीती भोरे म्हणून एक स्टुडंट आणि अस्मिता पाटील दुसरं एक कॉलेज आहे संकेश्वर, तिथली एक स्टुडंट आहे. आम्ही चौघं गेलो. तर अर्धा तास म्हणून कसं तरी मिळेल अशा अपेक्षेने गेलो, तर 3 ते 3.5 तास आम्ही सरांसोबत चर्चा केली. तो पहिला स्टिम्युलस होता आम्हाला होमिओपॅथीसाठी, होमिओपॅथीकडे टर्न होण्यासाठी. ते सगळं झालं, सगळं चर्चा झाली. आम्ही खुश झालो की सर पहिल्या भेटीतच एवढे ओपन आणि म्हणजे कम्युनिकेटिव्ह एक्सपान्सिव्ह. तिथून आल्यानंतर वाटलं सर की इतके एलॅबोरेट केलं. आम्ही एक प्रश्न विचारणार आणि सर त्याच्यावरती 20-20 मिनिटं बोलायचे. कारण एक एक्सपिरियन्स एक नंतर एक माणूस मिनिट आपोआपच संजय, बोलायला लागतो. एक हां सर. मिनिट. सर्वांना हे सांगतोय की संजू बोलताना बऱ्याच वेळेला बरेच रुब्रिक बोलतो. ते रुब्रिक समजून घ्या. त्याने मगाशापासून आतापर्यंत 3 रुब्रिक्स मांडले. हे रुब्रिक्सच्या भाषेत बोलायची त्याची सवय आहे. आणि ती कळणं पण फार गरजेचं असतं. आपल्याला सोपे सोपे रुब्रिक्स त्या माध्यमातून मिळतात. त्यांनी आर्डंट पहिला सांगितला प्रीतमच्या बाबतीमध्ये, स्वतःच्या बाबतीमधला कावर्डाईज सांगितला. आता तो माझ्याविषयी बोलतोय कम्युनिकेटिव्ह एक्सपान्सिव्ह. हे रुब्रिक्स जे आहेत, हे रुब्रिक्स आपल्यामध्ये भिनले पाहिजेत. हे वैशिष्ट्य आहे त्याचं बोलण्याच्या बाबतीतलं, की तो सिद्धू जेव्हा बोलत असतील त्यावेळेला ते जनरली एकमेकांशी बोलताना रेपर्टरीच्या भाषेत बोलायचे. किंवा आमचा एक अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट वन ऑफ आवर फ्रेंड डॉक्टर पराशर पाटील. मी त्यांचं संभाषण नेहमी ऐकायचो आणि दे यूज टू टॉक ओनली इन रुब्रिक्स. सो दीज आर द थिंग्स. कंटिन्यू विथ इट. तर स्टुडंटला मी असं सांगेन की त्यांनी नोटबुक घेऊन हे रुब्रिक लिहून ठेवा. नंतर डिक्शनरी मधून त्यांचं मिनिंग मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्लिश टू इंग्लिश आणि नंतर मराठी, जसं नवनीत डिक्शनरी मध्ये दिलेलं असतं त्या प्रकारे त्याचं मिनिंग लिहून घ्यावं आणि वारंवार त्याच्या नजरेखालून जाऊ द्यावे. म्हणजे ते रुब्रिक पाठ पण होतात, मिनिंग पण लक्षात राहतं आणि ते बघत असताना तुम्हाला आठवतं की आपण कोणत्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं. म्हणजे तुमची रिव्हिजन चांगली होते. तर अशा पद्धतीने सरांची भेट झाली. आम्ही खूप इम्प्रेस झालो की होमिओपॅथीवरती एखादा व्यक्ती एवढं मोठं प्रस्थ उभं करू शकतो. कारण कसं असतं, चमत्कार केला तर आपण नमस्कार करतो. तर आम्ही चमत्कार बघितला की एवढं होऊ शकतं. आणि प्रीतम वॉज क्वाईट शुअर की त्याला होमिओपॅथी करायची. माझं तोपर्यंत 1% सुद्धा नव्हतं. मला होमिओपॅथी म्हणजे काय ते कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर कळालं. नाहीतर तोपर्यंत डेंटॉनिक आणि ए पिल्स फक्त हे 2च गोष्टी पाहिलेल्या होत्या मेडिकल स्टोअरमध्ये. तर नंतर सरांनी मग इन्व्हाइट केला आम्हाला. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये सरांनी 5 दिवसांचं कॉन्फरन्स अरेंज केली. त्यावेळेस प्रीतम भानवसे आणि प्रतीक मोरे आम्ही 3 स्टुडंट आमच्या कॉलेजतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये सरांकडे गेलो. तर ते मॉर्निंग 9 टू इव्हिनिंग 9 असं ते बिजी शेड्यूल. तसं एक योगाचा क्लास असायचा, म्हणजे सेशन असायचं 6 वाजता. त्यानंतर 9ला जे केस टेकिंग सुरू व्हायचं. केस टेकिंग 1.5 ते 2 तास. नंतर सरांबरोबर इंटरॅक्शन त्याच्यावरती, केस सॉल्व्हिंग. नंतर दुपारी सरांचे सेशन, संध्याकाळी क्वेश्चन आणि आन्सर सेशन आणि परत नाईटला परत सरांचे प्रेझेंटेशन. असं ते एफर्टलेस म्हणजे टायरलेस. आम्हाला असं वाटायचं की ह्या व्यक्तीमध्ये एवढी एनर्जी येते कुठून. आणि सर परत सकाळी 3 वाजेला उठून सगळ्या मुलांचं ते सोलर बंब असायचा तो त्यावेळेस, कनसे काका होते ते त्यावेळेस उठायला, म्हणजे सर 3-4 वाजेपासून रात्री 10-11 पर्यंत येत असायचे. तर ते इन्स्पिरेशन होतं. तिथून गेल्यानंतर तिथंही माझी हिंमत नाही झाली. बघा टिमिडिटी रुब्रिक किती कुठून कुठून भरलेला होता. आता तुम्हाला बिलकुलही वाटणार नाही की माझ्यामध्ये टिमिडिटी होती असं. पण ते कुठे तुटली ते पण मी सांगेल. तर थोडं जोरात बोलताना साऊंड. ओके. तर मग तिथून गेल्यानंतर मी सरांना फोन केला
की सर मला असा असा त्रास होतो. सर म्हटले मग तू आला होता तेव्हा का नाही सांगितलं? नाही सर, नाही हिंमत झाली. मला वाटलं होतं तुम्ही म्हणजे हो म्हणाल, नाही म्हणाल, असं एक शंका होती मनामध्ये. म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे स्टुडंट आहे, ते केस घेतील आणि मग मी मेडिसिन प्रीतमला सांगतो. तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस एअरटेलची स्कीम होती 10 पैसा पर कॉल. तर डॉक्टर शैला देवरे, हॅट्स ऑफ, त्या मॅडमनी माझी 3 तासांचे 2 सेशन कॉन्सिक्वेंटली 2 दिवस म्हणजे 6 तास केस घेतली. आणि नंतर मला थर्ड डेला सरांनी प्रीतम थ्रू एक डोस दिला. त्यानंतर माझं हेडेक पहिल्या डोस नंतर 50% डाऊन 8 दिवसातच, जे मला इतक्या दिवसात कधीही रिलीफ मिळाला नव्हता. परत एक साधारणतः 1 महिन्यानंतर पहिलं 30 दिलेलं होतं कोणतं तरी मेडिसिन, आणि नंतर 1 महिन्याने 200चा एक डोस दिला. त्यानंतर मला मायग्रेनचा अटॅक आला नाही. तो प्राऊड टू से फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर मी सेकंड होतो. लास्ट इयरला फुल मस्ती, एन्जॉय, आणि तरी मी फर्स्ट आलो. सो दिस इज द ग्लोरी, दिस इज द मिरॅकल ऑफ होमिओपॅथी. हे मला जाणवलं आणि तेव्हाच डिसाईड केलं की आपण आता होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची, शिकण्यासाठी सरांकडे जायचं हे तेव्हा ठरवलं. सो दिस इज हाऊ आय टर्न टुवर्ड्स होमिओपॅथी. खूप छान आहे तुझी स्टोरी. मला माहिती होती, परंतु ती इतरांनाही माहिती व्हावी अशी अपेक्षा होती. तोडपुळे सर, नमस्कार. तुम्ही आहात, खूप छान वाटलं. तुमचा कॅन्डिडेट इथं काम आहे. इट्स व्हेरी गुड यू आर हिअर. दुसरा प्रश्न. जय गुरुदेव तोडपुळे सर. नाव सेकंड क्वेश्चन, की आजच्या ह्याच्यात ना आता सगळ्यात महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की आपल्या सब्जेक्ट कडे आपण जाऊ, रेपर्टरी कडे. आणि हा रेपर्टरी सब्जेक्ट कडे इंटरेस्ट कसा निर्माण झाला हा दुसरा प्रश्न आहे. कारण तू जरी माझ्याकडे शिकला तरी रेपर्टरीचा आस्पेक्ट आणि रेपर्टरी शिकण्याचा आस्पेक्ट हा तुझ्यामध्ये कसा उतरला, आणि रेपर्टरीची एवढी आवड तुझ्यात कशी निर्माण झाली, आणि मग आपण रेपर्टरी शिकण्याकडे जाऊ. सुरुवातीला आम्ही लायब्ररीमध्ये असंच रेफरन्स बुक वाचत असताना एक जर्नल हाती पडलं. त्याच्यामध्ये असं आम्ही बघितलं, उघडून बघितलं, तिथं आपण एक रुब्रिक सांगू शकतो मी आता, क्युरियोसिटी वाटते आपली की ह्या असं काय दर 2 महिन्याला ते एक जर्नल येतं ऑडियन्स अफेअर नावाचं, आणि त्याच्यामध्ये लायब्ररीन शिक्का मारतो आणि टाकून देतो. बरेचसे म्हणजे गठ्ठा पडलेला असायचा, पण कोणी वाचत नव्हतं असं लक्षात आलं. आम्ही जस्ट बघितलं, मी आणि प्रीतम, दुपारच्या सेशनमध्ये. तर तेव्हा आम्ही बघितलं की एक पेशंट आणि डॉक्टरचं कन्व्हर्सेशन आहे, आणि 2 रुब्रिक माइंड सेक्शनचे दिलेले आहेत, आणि मेडिसिन दिलं आणि रिझल्ट आला. हे कसं काय होऊ शकतं? मग आम्ही दर वेळेस येणारे इश्यू वाचत गेलो. बरंचसं डोक्यावरून जात होतं, थोडं थोडं समजत होतं. मग तिथं रिजनल कॉन्टॅक्ट याच्यामध्ये डॉक्टर रवींद्र तुळपुळे सरांचा नंबर दिसला. आता आम्ही कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आणि ते पुणे, आम्हाला वाटलं की चला आपलं कोणीतरी आहे आजूबाजूला. मग आम्ही सरांना फोन केला फायनल इयरच्या एंडिंगला. मग सर म्हटले हॅलो. आम्ही जरा घाबरलो, सरांचा आवाज असा भरदार आवाज. पहिल्यांदा प्रीतम बोललेला, हॅलो कोण बोलताय? हा, हो हो, आम्ही घेतो बॅचेस, आम्ही कळवतो. मग सरांनी मला असं वाटतं जानेवारी पासून 5 जानेवारी पासून साधारणतः एव्हरी सॅटरडे साधारणतः 2:30 ते 5 असं काहीतरी सेशन होतं, ते आम्ही सुरू केलं. तेव्हा कळालं की रिडिस्कवरी ऑफ होमिओपॅथी, ROH किंवा RH किंवा सेगल सिस्टीम ही अशी एक पद्धत आहे, ती एक्सक्लुझिव्हली माइंड रुब्रिक वरती काम करते. त्यासाठी HL चितकारा सरांनी प्रोमिसॅलोन नावाची एक संज्ञा म्हणून आपण, प्रिस्क्रायबिंग ऑन माइंड सेक्शन ओनली, त्याचा शॉर्टकट सुरुवातीचे शब्द प्रोमिसॅलोन. तर अशा प्रकारे रवींद्र तुळपुळे सरांचा साक्षात्कार झाला असं मी म्हणेल. कारण तिथून पुढे सगळं आमचं म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो टर्निंग पॉइंट जो म्हणतो माइंड सेक्शन शिकण्यासाठी, तो
रवींद्र तुळपुळे सर, नमस्कार. तुम्ही आम्हाला त्या सेशन्स मधून साधारणतः 12 लेक्चर्स घेतले एव्हरी वीक. त्यातनं आम्हाला बेसिक्स ऑफ ROH शिकायला मिळालं व्हॉल्युम्स मधून. तर तिथून माइंड सेक्शन शिकायला मिळालं. एक लेक्चर तिकडे झालं आणि उरलेले लेक्चर मी संगमनेरला सरांकडे जॉईन झालो आणि तिथून संगमनेर टू पुणे वाऱ्या चालू झाल्या असं आपण म्हणू शकतो. हा सर बोला. त्यावेळेचा एक सगळ्यात महत्वाचा इन्सिडेंट, तुळपुळे सर पण इथं आहेत, एक सगळ्यांसाठी खूप छान हे होतं माझ्यासाठी, की माझ्याकडे 1996 पासून सेगल मेथडचे सगळे पुस्तकं मी काल सांगितलं की माझ्याकडे मी विकत घेऊन ठेवले होते, परंतु त्यातलं कळत काही नसल्याने तसेच पडलेले होते. संजू माझ्याकडे शिकायला आला आणि त्यांनी तुळपुळे सरांकडे डिस्कशन साठी तो जात होता दर शनिवारी, आणि मला तो त्यामुळे मी पुन्हा पुस्तकं उघडायला सुरुवात केली आणि एका रुब्रिक पाशी येऊन अडलो आणि ते त्यालाही एक्सप्लेन करता येईना. त्याच्यात एक कुठेतरी चिल ड्युरिंग हा शब्द होता आणि त्याला ते काही व्यवस्थित सांगता येईना. मग तो म्हणे सरांना तुम्ही फोन लावता का? मग मी पहिल्यांदा डायरेक्ट सरांना फोन लावला, डॉक्टर रवींद्र तुळपुळे सर. ते म्हणे हो बोलतोय. म्हटलं मी डॉक्टर प्रसाद रसाळ बोलतोय. त्यांनी सांगितलं अरे वा खूप छान वाटलं तुला. पहिली म्हणजे मला पहिल्या वाक्यात जिंकणारा हा माणूस आहे, की त्याने इतक्या ओपनली एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणं हे फार महत्वाचं होतं. त्यांना मी सांगितलं सर मला एक प्रश्न पडला होता आणि मी अडलोय अशा अशा गोष्टीसाठी. तर हा तर ते म्हणे सर 1-2 मिनिटं मी फोन करतो, माझ्या पुढे पेशंट आहे, ते झाल्यावर आपण बोलू. आणि त्यांनी खरंच 1-2-3 मिनिटांनी मला फोन केला. त्यांनी विचारलं काय? म्हटलं असं असं आहे. त्याने सगळ्यात पहिलं तुझं अभिनंदन. म्हटलं का? नाही, होमिओपॅथ मध्ये पहिल्यांदा असा कोणीतरी माणूस भेटला की मला येत नाही आणि मला समजून सांग. आणि दॅट वॉज हिज फर्स्ट सेंटेन्स. आणि मग बऱ्याच वेळ त्यांनी ते चिल ड्युरिंग कन्सेप्ट खूप छान पद्धतीने समजवली. आणि त्याच्यानंतर मी त्यांना एवढंच म्हटलं, ते म्हणे तुझी मला खूप माहिती, तुझ्याकडचे येणारे सगळे स्टुडंट्स माझ्याकडे बरेच जण आलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांच्या तोंडून बरंच ऐकलंय. मी सरांना म्हटलं सर मी असं असं वर्कशॉप घेत असतो, तुम्ही येताल का? या माणसाने एकाच शब्दात सांगितलं, अरे मध्यरात्री बोलो होमिओपॅथीसाठी मी येतो. आणि तिथून पुढच्या वर्कशॉपच्या वेळेला सरांनी 1 दिवस पूर्ण दिलेला होता. 2 वेळा सर संगमनेरला आले. इट इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स वी हॅड. अँड आम्ही वर्कशॉप मध्ये एक कन्सेप्ट घ्यायचो की लाईव्ह केस टेकिंग असायची. सगळे स्टुडंट स्वतः केस घ्यायचे, त्याच्यातनं ते शिकायचे आणि ते शिकवलं जायचं. सरांनी त्या दिवशी कमीत कमी म्हणजे एक साधारण 2 ते 3 तासामध्ये एक 10-12 केसेस कशा घेतल्या जातात आणि फास्ट केस टेकिंग कसं असतं, रेपर्टरायझेशन कसं असतं, हे त्या वेळेला घेतलं होतं. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स सर. सो दॅट वॉज देअर विथ अस. आणि सर आज लकीली इथे आहेत. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू आफ्टर लॉंग टाइम. आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी की आज संजू सेशन घेतोय आणि डॉक्टर रसाळ सर यांच्या ग्रुपमध्ये घेतोय. तर माझ्याकरता ही खूप मोठी गोष्ट आहे दोन्ही दृष्टीने. एकतर रसाळकडे आणि संजू घेतोय, त्यामुळे आय हॅव गॉट टू बी देअर. प्रश्नच नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. संजय पुढचा प्रश्न मी तुला विचारलं होता की रेपर्टरी इंटरेस्ट निर्माण कसा झाला, परंतु आता त्याच्यानंतरचा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तो सर्वांसाठी, सर्व पार्टिसिपंट साठी असलेला एक प्रश्न आहे माझ्या दृष्टीने, की रेपर्टरी तुला आवडायला लागली किंवा रेपर्टरी तुला समजायला लागली, परंतु त्या हाऊ टू लर्न अ रेपर्टरी विथ डिफरंट एक्झाम्पल्स, असा एक माझ्या मनातला एक प्रश्न आहे की सर्वांसाठी रेपर्टरी कशी शिकावी, एक वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून तू कसा शिकत गेला आणि तेच इतरांना कसं कॉपी करता येईल किंवा कसं करता येईल, म्हणजे त्याच्यातनं काय शिकता येईल आणि इंटरेस्ट कसा निर्माण होईल. म्हणजे रेपर्टरी शिकण्यात इंटरेस्ट निर्माण झाला तर रेपर्टरी शिकता येते. तर म्हणून मला तुझ्याकडनं ते ऐकायचंय सर्वांसाठी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तू वेळ घेतला याच्यासाठी तरी चालेल. ओके सर. त्याच्या अगोदर मी म्हणेल मी एक भाग्यवान माणूस आहे की 2 गुरु माझ्या समोर आहे, त्यांच्या बरोबर बोलायला मला संधी मिळते. आय एम सो फॉर्च्युनेट टू शेअर अ प्लॅटफॉर्म विथ डॉक्टर तुळपुळे सर अँड डॉक्टर रसाळ सर. आता रेपर्टरीमध्ये इंटरेस्ट असं म्हणतो आपण, जसं
डिसीज होण्यासाठी एक डिस्पोजिशन असतं ना, तसं मला कधीतरी असं जाणवतं की मला कडे मटेरियाकडे कधी असं इन्क्लिनेशन एवढं नाही वाटलं जेवढं रेपर्टरीकडे वाटलं. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट असं जरी म्हटलं तरी चालेल. मी 3rd इयरला रेपर्टरी चाळली होती. एकच लेक्चर असायचं आठवड्यातून, पण ते इंट्रोडक्टरी असं असायचे की त्यात फक्त आम्हाला रेपर्टरीचे डेफिनेशन सांगितले होते. त्याच्या पलीकडे काही फारसं आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. तर मी आधी सांगेल सगळ्यांसाठी, रेपर्टरी बेसिक त्या दिवशी बोलता बोललो होतो की रेपर्टरी एक मोठं स्टोअर केस मधलं आपलं कपाट आहे की ज्याच्यामध्ये बरीचशी माहिती आहे आणि त्याचं कॅटलॉग एका रजिस्टरमध्ये ठेवलेलं आहे, अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे. आपल्याला जे पाहिजे ABCD नुसार तिथपर्यंत जायचं, त्या कॉलम समोर रो आणि कॉलम तो बघायचा आणि त्या कपाटातनं ती वस्तू उचलायची. याला म्हणायचं रेपर्टरी. म्हणून रेपर्टरी इज अ टूल असं आपल्याला थेरॉटिकली शिकवलं जातं. तर हा एक रेपर्टरीचा भाग. त्याच्यामधला आत्मा जो आहे त्याला म्हणतात रुब्रिक. आता रुब्रिक म्हणजे काय? साधं सोपं काय विचार करावा? तर मला एक सांगता येईल. रुब्रिक म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. मराठी व्याकरणमध्ये घेऊन जातो जरा पाठीमागे. एक मोठा पॅराग्राफ असतो आणि त्याला आपल्याला एखादं हेडलाईन द्यायचं असतं. जे लोक लेखक असतात, जसं रसाळ सर लेख लिहितात. लेख लिहून झाल्यानंतर हेडलाईन ठरवतात बऱ्याच वेळेस की या पॅराग्राफला सिम्बोलाइज करणार याचा मतितार्थ एका शब्दात यायला हवा. तर एक पॅराग्राफ जरी असेल किंवा एक ओळ जरी असेल, त्याचा सारांश एका शब्दात एका हेडलाईन मध्ये जेव्हा ते आपण सारांश रूप आणतो त्याला रुब्रिक म्हणायचं. मग त्या रुब्रिक मध्ये बाकीच्या खालच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या लिस्ट घेतलेली असते. त्याचं वेगवेगळं कारण असतं की त्या रुब्रिक अंडर येण्यासाठी. तर सरांकडे जेव्हा मी तुळपुळे सरांकडे शिकत गेलो तेव्हा व्हिडिओ केसेस आम्हाला दाखवल्या गेल्या की हा पेशंट असा असा बोलतोय, त्याचे जे हातवारे आहेत, तो जे काही बोलतोय, जे एंट्री करतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्याला हा रुब्रिक वापरायचा. मग हे लक्षात आलं की ऑब्झर्वेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. परसेप्शन जे स्टार्ट होतं ते पहिलं ऑब्झर्वेशन, जो एंट्री करतो. सर आम्हाला सांगायचे तुळपुळे सर, पेशंट जेव्हा आपल्याला फोन करतो, अपॉइंटमेंट घेतो, तेव्हापासून आपली केस टेकिंग चालू झालेली असते. त्याचा टोन कसा आहे, त्याचा बोलण्याचा स्वर कसा आहे, तो कोणत्या पद्धतीने बोलतो, म्हणजे कोणी रिक्वेस्टने बोलतं, कोणी ऑर्डर टाईप बोलतं, कोणी खूप मोठ्या आवाजाने बोलतं, कोणी घाबरत घाबरत बोलतं. तर सर सांगायचे की इथून आपल्याला समजायचंय, रुब्रिक नंतर लावायचं. आधी तो व्यक्ती समजायचा आपल्याला की तो प्रेझेंट कसा होतोय आपल्या समोर. तर पहिलं लिसनिंग, दुसरं ऑब्झर्वेशन आणि तिसरं सर सांगायचे की तो पेशंट आपल्याशी बोलून गेल्यानंतर आपल्याला जे जाणवतं ना, आपण जसं त्याला ऑरा म्हणतो. आपल्या भिंतीवर देवाचे फोटो असतात, त्या डोक्याच्या पाठीमागं एक वलय असतं. तर तो ऑरा आपल्याला दिसण्यासाठी असतो पण प्रतिकात्मक असतो. जसं आपण म्हणतो सत्संग म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपोआपच आपलं कल्याण होतं. तसं तो पेशंट आपल्याला भेटून गेल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं तर ते एनर्जी लेवलवर फिलिंग कळते. तर हे झालं पेशंटला समजून घेण्याचा विषय. मग आता हे जे फिलिंग आहे, हे जे काही त्याचे इमोशन्स आहेत, त्याला कन्वर्ट करायच्या रुब्रिक फॉर्मॅटमध्ये. आता इथं खूप कठीण गेलं सुरुवातीला की हे कसं करायचं. एक मिनिट फक्त मी घेतो, असं. एक मिनिट. समजा मीटिंग चुकून कन्क्लूड झाली तर सर्वांनी परत त्याच आयडीने जॉईन व्हावं. एखाद्या वेळेला 40 मिनिटाला ती कन्क्लूड होऊ शकते. हे झूमची मीटिंग आहे, जर तशी झाली तर पुन्हा त्या आयडीने पुन्हा जॉईन व्हावं. ओके सर आता सेटिंग चेंज झालेली आहे. झूम आता 40 मिनिटानंतर डिस्कनेक्ट होणार नाहीये, ओके. फॉर्च्युनेटली. तर तो एक विषय होता की जे काही समोर घडतंय, म्हणजे थोडक्यात तो मूवी आहे. त्या मूवीला नाव जर द्यायचं म्हटलं तर ते आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे साऊंड क्लोज झाला, साऊंड डिस्टर्ब झाला.
विनोद. हा सर. हा, त्याचा साऊंड क्लोज बंद झालाय नाही सर, म्यूट नाही, अनम्यूटच आहे, पण मग तिकडूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांना तोपर्यंत आपण त्यांना परत ऍडमिट कर, समजा बाहेर पडला असेल तो, तर तोपर्यंत आपण तुळपुळे सर आहेत लकीले, तुळपुळे सरांशी तोपर्यंत गप्पा मारू. सर या निमित्ताने तुम्ही आहात इथं, तर संजू जॉईन होतोय तोपर्यंत आपण थोडस, बरेच जण 100 जण आहेत, चालेल ना, तुम्ही कंटिन्यू करा थोडस. इट विल बी गुड फॉर अस. नो प्रॉब्लेम. पेशंट जेव्हा आपल्या समोर येतो, बसतो, आपल्याशी बोलतो, तर तो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याची स्टेट सांगत असतो आणि दाखवत असतो. असं नाही की तो फक्त जेवढं बोलेल तेवढंच त्याचाच अर्थ होतो. अनेक पद्धतीने तो आत्ता मी कसा आहे, आत्ता माझ्या आतमध्ये काय काय चालू आहे हे एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते आपण एक्झॅक्टली बघून त्याचा अर्थ लावून ते रुब्रिक मध्ये आपण कन्वर्ट करू शकलो पाहिजे, म्हणजे आपण प्रॉपर रुब्रिक पर्यंत जाऊ शकतो. जसं आता काही वेळेला पेशंट तुमच्याकडे बघतच नाही, तो आपण प्रश्न विचारला तो दुसरीकडेच बघतो, उत्तर देताना तिसरीकडेच बघतो, असं त्याचं काम चालू असतं. तर आपल्याला असं वाटतं की अरे हा माझ्याकडे बघून का बोलत नाहीये, बट त्याचा रुब्रिक आहे की ही इज ट्राइंग टू इव्हेड द लुक्स, असं रुब्रिक आहे. किंवा काही लोक असतात ते काही समोर बसल्यानंतर आपण प्रश्न विचारतोय ते उत्तरच देत नाही. पण त्यांच्या आतमध्ये असं फिलिंग असतं की बॉस मेरे को कम्युनिकेट नहीं करना है, तू केस ले रहा तेरी बात है, मेरे से उससे क्या मतलब. हे जे आहे हे एक रुब्रिक देतं आपल्याला. त्याच्यामध्ये ॲव्हर्जन दिसतं. ही डझंट वॉन्ट टू कम्युनिकेट, टॉक ॲव्हर्जन टू म्हणा, किंवा या टाईपचे रुब्रिक्स आपल्याला पेशंट आपल्या समोर बसल्या बसल्या त्याच्याशी खूप जास्त वेळा न बोलता सुद्धा सहजपणे दिसून येतात. तर आपल्याला महत्वाचं काय पाहिजे की तो चष्मा पाहिजे, की आता जो आपल्या सगळ्यांना लागलाय, पण प्रॅक्टिसला आला का संजय? हो सर, नेटवर्क गेला होता. या प्रॅक्टिसला आपण बसल्यापासून पेशंट आपल्याला काय काय पद्धतीने आणि काय काय दाखवतो आहे त्याच्या संदर्भातल्या गोष्टी हे बघण्याची एक नजर आपली तयार झाली पाहिजे. आणि ते समजल्यानंतर त्याचं रुब्रिक्स मध्ये कन्व्हर्जन इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. संजू कंटिन्यू कर. थँक्यू सर. नेटवर्क डिस्कनेक्ट झालं होतं. ओके. तर ते जे काही समोर चाललेलं आहे, पिक्चर म्हणतो किंवा आपण एक नाटकाचा प्रयोग म्हणतो, त्याला नाव द्यायचं म्हणजे रुब्रिक मध्ये कन्वर्ट कर, जे आता सरांनी सांगितलं. तर मग सरांनी आम्हाला सांगितलं की कसं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही त्याचा अर्थ शोधायला जाणार, तर त्याच्या आधी तुम्हाला तुमचं जे आर्मामेंट आहे, तुमचे बाण तिथं पाठीमागं तयार पाहिजे, काढला की लगेच मारता आला पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्याला रेपर्टरीमध्ये जेवढे रुब्रिक्स आहेत, विशेषतः माइंड सेक्शनचा आपण विचार करतोय सध्या, तेवढे आपल्याला आधी माहीत पाहिजे. म्हणजे ते समोर जेव्हा को रिलेट होईल की हे आपल्याला माहीत असलेल्या पैकी चालू आहे, तर हा तिथं रुब्रिक आपण जोडू शकतो. म्हणून इट इज अ प्री रिक्विजिट, जे तुम्ही आता शिकवलं, प्री रिक्विजिट ऑफ फिजिशियन अफोरिझम नंबर 3, की आपल्याकडे काय तयारी असावी. तर रेपर्टरी वापरताना आपल्याकडे काय तयारी असावी, तर प्रत्येक रुब्रिकचा आपल्याला अर्थ माहीत असावा. आणि क्रॉस रेफरन्स त्यातला एक अर्थ आहे की जवळजवळचे रुब्रिक जे आहे त्यातला जो छोटा छोटा फरक आहे तो आपल्याला आधी माहीत असावा. म्हणजे मग आपण जे काही समोर चाललेलं आहे त्याला आपण नामकरण करू शकतो, त्याला नाव देऊ शकतो ते रुब्रिकच्या हेडलाईन मधून. तर आता एक्झाम्पल जर म्हटलं, काल एक छोटासा मांजरीचा आपण व्हिडिओ होमिओपॅथी ग्रुपवर, संगमनेर ग्रुपवर पोस्ट केला होता मी. तर त्याचं एक उदाहरण सांगतो आणि मग त्यातनं आपण रुब्रिक कसा घेतो आपण ते एक्झाम्पल म्हणून घेऊया. बऱ्याचशा जणांनी तो व्हिडिओ पाहिलाय की दरवाज्यातनं तो व्यक्ती रूम मध्ये एंट्री करतो आणि ऍक्टिंग करतो की इथं काहीतरी वस्तू आहे अशी काचाची ट्रान्सपरंट काहीतरी वस्तू आहे, म्हणून तो जंप मारतो.
त्याच्या पाठीमागे त्याची मांजर येते आणि ती पण पळत पळत येते आणि तिथे एकदम जोरात ब्रेक मारते आणि अंदाज घेते की इथं काहीतरी आहे. आणि मग नंतर जशा त्या व्यक्तीने पाय उचलून टाकला वरतून आल्हादी, तसं ही पण जंप मारून निघून जाते. त्यावेळेस त्या मांजरीचे डोळे हे साशंक असतात. हे आपल्याला पहिल्यांदा ओळखायचंय की ती आली, तिने ब्रेक मारला, घाबरली, तिचे डोळे शंकेखोर होते आणि मग नंतर तिने जंप मारले आणि ती निघून गेली. तर याच्यावरती मी मेडिसिन 10 सेकंदाचा तो फार फार तर व्हिडिओ होता. तर हे हायसमसचं पिक्चर असतं. आता हायसमस कुठून कुठून आला? पहिलं गोष्ट की हायसमस डज नॉट बिलीव्ह इन एनिथिंग, एनीवन, एनिथिंग. सस्पिशियस, साशंक डोळेच आपल्याला कळतात. पेशंटचे डोळे असे फिरत असतात. सर्चिंग आईज आपण त्याला म्हणू शकतो. इकडे काय, तिकडे काय, तिकडे काय, तिकडे काय. कारण हायसमसला भीती असते इंजुरीची. म्हणून त्याचा एक रुब्रिक आहे, फिअर इंज्युअर्ड ऑफ बिईंग. मला इथे कुठेतरी इंजुरी होईल का, कोणी त्रास देईल का, अशी त्याला भीती असते. म्हणून त्याचे डोळे एंट्री केल्या केल्या केबिन मध्ये आपल्या तो बघतच असतो. त्याचे डोळे सर्चिंग असतात, रोलिंग आईज. आणि मग ती जंप मारते आणि मग रिलॅक्स होते आणि मग पुढे जाते. साइड बाय साइड आपण मेन त्याचा जो कोर रुब्रिक आहे हायसमसचा, फिअर ऑफ बिईंग बिट्रेड, की ह्या व्यक्तीने इथपर्यंत मला बरोबर आणलं आणि हा जंप मारून निघून गेला. याने सांगितलं पण नाही की मध्ये काहीतरी ऑब्स्टेकल आहे. म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच मला धोका द्यायला निघाला, अशी त्या मांजराची फिलिंग होती. म्हणून तिने ते जंप त्याच्या अंदाजे मारली आणि मग ती पुढे निघून गेली. तेव्हा ती रिलॅक्स झाली. तर तिथं फिअर बिट्रेड ऑफ बिईंग. तर बिट्रेल म्हणजे धोका देणे. धोका हा जवळच्या व्यक्तीकडून दिला जातो. म्हणजे आपण पिक्चर स्टोरी वगैरे ऐकतो की उसने मुझे डीच कर दिया, इतके वर्ष आम्ही बरोबर राहिलो आणि त्याने मला सोडून गेला, धोका दिला. तर प्रेमात धोका देणे, धोका हा बिट्रेयल झाला. आता त्याच्यात जवळचा रुब्रिक दुसरा असतो डिसिव्ड. आपण बघतो आता हे झालं क्रॉस रेफरन्स. तर साइड बाय साइड डिसिव्ड दिसतो. डिसिव्ड म्हणजे काय? तिथं पण धोक्याचाच विषय असतो. पण डिसिव्ड हे आपल्या फर्स्ट सर्कल जे म्हणतो आपण, आपली फॅमिली असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल, ज्यांच्यावर आपण स्ट्रॉंगली विश्वास ठेवतो, त्यांच्याकडनं धोका आला तर बिट्रेल. आणि आपल्याला डायरेक्टली कनेक्टेड नाहीत अशा व्यक्तींकडनं आपल्याला जर फसवणूक झाली तर दॅट इज डिसिव्ड फिलिंग. हा एक फायनल डिफरन्स असतो. तर ही आपल्याला सवय लावायची आहे की जवळ येणाऱ्या शब्दांचा आपल्याला अर्थ शोधायचा आणि त्याच्यामध्ये फरक करत चालायचा. हे विथ द एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो. त्याच्यापेक्षा मी म्हणेल डिस्कशनने हे होत असतं. तुम्हाला वेगळी बाजू माहीत असेल एखाद्या रुब्रिकची, मला वेगळी माहीत असेल. कारण एखादा तिसरा व्यक्ती असतो, तो थर्ड पर्सन म्हणून जर आपल्याला ओपिनियन देऊ शकतो तर आपण प्रिज्युडाइज नाही राहत. तो सांगेल की डिसिव्डचा हा एक पण अँगल आहे. सर रवी तुळपुळे सर सांगतील की मला असा सेन्स येतो की बिट्रेड असलं तर असं माझ्या लक्षात आलेलं आहे. सो दिस इज अ कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स ऑफ ऑल एव्हरीवन. आपण त्या रुब्रिकच्या याच्यापर्यंत जाऊ शकतो. तुळपुळे सरांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की एक रुब्रिक तुम्हाला समजायला 2-2, 3-3 वर्ष सुद्धा लागू शकतात. आम्हाला विशेष वाटलं. ते आता प्रॅक्टिसमध्ये लक्षात येते की सुरुवातीला 5% आपल्याला तो रुब्रिक कळत होता. आता तो कुठेतरी 60-70% कळायला लागला, 80% कळायला लागला. मग त्यातल्या मेडिसिन्स, वेगवेगळं त्याचं प्रेझेंटेशन. तर इट इज अ लॉंग कंटिन्यूड प्रोसेस. एज्युकेशन तसं ही कंटिन्यू प्रोसेस आहे. म्हणून आपल्याला कंटिन्यू अपडेट राहावं लागतं. रिपर्टरी चालत राहायचं. सॉफ्टवेअरमध्ये आपण गेलो तर वर्ड सर्च, क्रॉस रेफरन्स, त्याच्या थ्रू आपण एका रुब्रिक कडून दुसऱ्या रुब्रिक पर्यंत पोहोचू शकतो. जेणेकरून आपण परफेक्ट फिलिंग जिथं मॅच होईल तिथपर्यंत पोहोचण्याचा तो एक मार्ग आहे. हे एक एक्झाम्पल. खूप चांगलं एक्झाम्पल दिलंय तू. आणि ते मांजराचाही व्हिडिओ मला वेळ नव्हता झाला, मी आता तू सांगता पाहिला. पण रिअली म्हणजे त्यामुळे हायसमसचं आस्पेक्ट कळाला आणि खूप छान सोप्या भाषेत तू तो समजून सांगितलं. मी तुला असंच विचारेल की म्हणजे प्रत्येक पेशंट ज्या वेळेला आपण पाहतो तर त्याची मेंटल स्टेट आपण कन्सिडर करतो. आपण होमिओपॅथीची डेफिनेशन जेव्हा करतो की आपण वी यूज टू मॅच द स्टेट, हॅनेमनने डेफिनेशन खूप छान केली आहे
की homeopathy is a system of medicine which depends upon law of similars, which states that a drug capable of producing in a healthy individual a disease state exactly similar to that happens in a diseased individual. So ही जी डिसीज स्टेट आहे, मेंटल स्टेट आहे, म्हणजे त्यातली बेसिकली मेंटल स्टेट जी आहे ती स्टेट पेशंट मधनं कशी समजून घ्यायची. कारण रेपर्टरी तुम्हाला माइंड सेक्शन जर वापरायचं असेल पूर्णपणे माइंड सेक्शन, तर ही मेंटल स्टेट समजून कशी घ्यायची हा आस्पेक्ट जर समजून घेऊ शकते. मी 5 मिनिटं शेअरिंग बंद करतो याच्यातलं, कारण ते त्यांना डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे. विनोद शेअर क्लोज करता आलं तर बघ सर. पण रुब्रिक मग मी तोंडी सांगू का? चालेल, काय हरकत नाही. 2 मिनिटांनी परत लावू, कोणीतरी ते डिस्टर्ब होतं ते हॅकिंग सारखं. तू सांग परत, मी परत जॉईन करतो. हॅलो, यू कंटिन्यू. येस सर. आता जेव्हा मेंटल स्टेट आपण असा विचार करतो तेव्हा त्याला रेफरन्स काय, असं प्रत्येक ठिकाणी त्याला थोडीशी शंका त्याबद्दल असते बऱ्याच प्रॅक्टिशनर मध्ये, विशेषतः ओल्ड क्लासिकल प्रॅक्टिशनर्स, की तुम्ही काय नवीन काढून नवीन शोधून आणलं. बरेच प्रॅक्टिशनर त्याला क्रिटिसाइज पण करतात की यू आर प्रिस्क्रायबिंग ओनली ऑन माइंड सिम्पटम, सो यू आर सप्रेसिंग, यू आर नॉट अ होलिस्टिक अप्रोच, फॉलोइंग होलिस्टिक अप्रोच. तर सेगल सरांचं, संजय सेगल आणि योगेश सेगल सरांचं पुण्यामध्ये पहिलं सेमिनार मी अटेंड केलं. नळ स्टॉप जवळ होतं. 30 आणि 31 ऑगस्ट 2008. मला तारीख चांगली आठवते. त्यावेळेस सरांनी सांगितलं की याचा रेफरन्स काय. तर मी सर्व स्टुडंट्सला आणि माझे कलिग सगळ्यांना सांगेल, अपोरिझम नंबर 210 आणि अपोरिझम नंबर 211. This is it is given as a state, change in a state of disposition of mind and body. हा इम्पॉर्टंट वर्ड त्याच्यामध्ये दिलेला आहे. सो आपल्याला प्रिस्क्राईब कशावर करायचंय की अल्टर्ड स्टेट ऑफ हेल्थ, जी आपल्या पेशंटची बदललेली अवस्था आहे ती आपल्याला नॉर्मल आणण्यासाठी औषध द्यायचं. त्यामुळे हेल्दी रुब्रिक घेतले जात नाहीत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की रेपर्टरी मध्ये असलेला प्रत्येक रुब्रिक हा मॉर्बिड लेवलला आहे. इट इज नॉट अ हेल्दी रुब्रिक. एनी रुब्रिक फ्रॉम माइंड सेक्शन टू जनरल सेक्शन, एनी रुब्रिक इज नॉट अ हेल्दी सिम्पटम. जरी आता प्रश्न असा येतो की माइल्डनेस हा रुब्रिक आहे, ती तर हेल्दी स्टेट आहे. तर मी सांगेल की चिडचिड्या अशी सिच्युएशन आहे की तिथं पेशंटची चिडचिड होणे अपेक्षित आहे. अशा वेळेस तो माइल्ड राहू शकतो ना, दिस इज पिक्युलियर. त्यावेळेस तो माइल्डनेस घेण्यात अर्थ आहे. माइल्डनेस असेल, इल्डिंग असेल, अफेक्शनेट असेल, असे बरेच रुब्रिक आहेत ते असे वाटतात की हेल्दी स्टेटचे आहेत, पण ते तसं नाहीये. एव्हरी रुब्रिक इज अ मॉर्बिड सिम्पटम. इव्हन आपण टोटॅलिटी ऑफ सिम्पटम मध्ये, टोटॅलिटी ऑफ सिम्पटम जेव्हा सांगतो, शिकवतो ऑर्गनांमधून, तेव्हा ते मॉर्बिड टोटॅलिटी असते. नॉर्मल हेल्दी सिम्पटम घ्यायचे नाहीत, हे मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात महत्वाचा मला हे मुद्दा सांगायचा होता. आता हाऊ टू अंडरस्टँड मेंटल स्टेट ऑफ द पेशंट. आता जसं तुळपुळे सरांनी सांगितलं की पेशंट, मी शेवटी ऐकलं ते की पेशंट काही न बोलता आला, तुम्ही विचारताय काहीतरी आणि तो इकडे तिकडेच बघतोय, म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेजचं एक्सप्रेशन आहे ते की मला नाही बोलायचं तुमच्याशी, किंवा तुमचं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला नाही द्यायचं, हा त्याच्या बॉडी लँग्वेज मधून दाखवतोय. सो मेंटल स्टेट कुठून कुठून आपल्याला म्हणजे शिकता येईल. पेशंट जे बोलतो ते, बॉडी लँग्वेज आणि टोन. बॉडी लँग्वेज मध्ये गेस्चर पण आले, त्याचे हातवारे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हे कलेक्टिव्हली आपल्याला एखाद्या पेशंटची मेंटल स्टेट समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होते. आता सरांनी सांगितलं की केस एक्झाम्पल थ्रू आपल्याला हे सांगायचंय, कारण आता सगळंच थेरॉटिकल वाटतंय. आता याचं ऍप्लिकेशन करून आपल्याला कसं सांगता येईल. मी तुळपुळे सरांकडे क्लास लावले असतानाच इकडं गावी आलो होतो एक दिवस.
आणि इथल्या एका प्रॅक्टिशनर कडे मी एक केस बघितली. तर त्यांच्याकडे ती केस होती मेझेरियमची. म्हणजे ते ऑन अँड ऑफ ॲज रिक्वायर्ड त्यांना मेझेरियम द्यायचं. मेझेरियमची कीनोट काय असते? इरप्शन, क्रस्ट फॉर्मेशन आणि त्यांच्या अंडर पस असतो. त्याला आपण स्पर्श केला तर तो तिथं लक्षात येतं की खाली पस आहे. दिस इज शुअर शॉर्ट कीनोट. आणि ते डॉक्टर त्यांना मेझेरियम 30 कधी 200 असं देत राहायचे आणि मध्ये 1-1.5 महिना ते निघून जायचं, परत रिलॅप्स व्हायचं. मग त्यांना जाऊन सहज भेटलो, त्यांना सांगितलं की नवीन अशी एक पद्धत सध्या शिकतोय. मग ते म्हटलं ठीक आहे, हे एक पेशंट आलेलंच आहे योगायोगाने, तुम्ही घ्या, बघूया तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार, निरीक्षण काही मेडिसिन आहेत. तर त्या पेशंटशी बोलल्यानंतर त्या पेशंटच्या केसमध्ये असं लक्षात आलं, आता जरी मी तेव्हा सेगल सिस्टीम शिकायला हे होतो, तरी मी रसाळ सरांकडे शिकत असल्यामुळे माझं 2 दगडांवरती पाय होता. क्लासिकल पण शिकत होतो आणि सेगल मेथड पण शिकत होतो. मी त्याची केस घेतली क्लासिकल सारखीच डिटेलमध्ये, खूप मोठी स्टोरी सांगितली पेशंटने. तर त्याने फॅमिलीमध्ये एक्सप्लेन असं केलं की हजबंड जो आहे तो माझ्यावरती खूप अत्याचार करतो, म्हणजे अननॅचरल वे ऑफ सेक्स ची डिमांड करतो. आणि दिस इज व्हेरी ह्युमिलिएटिंग फॉर मी. मला खूप त्रास होतो आणि ही गोष्ट मी कोणाला सांगू पण शकत नाही. आय वॉज सरप्राईज की असं पण काही असतं. अशी केस मला पहिल्यांदा फेस झाली आणि अजून मी प्रॅक्टिसमध्ये पडलेलो नव्हतो, तेव्हा इंटर्नशिप पिरियड चालू होता. तर खूप राग येतो, पण मला एक्सप्लेन नाही, म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत. कारण कसं आहे, शेवटी इज्जतीचा प्रश्न आहे, माझ्या सासरच्या मंडळीचा पण आणि मी बोलल्यानंतर माझ्या माहेरच्या मंडळीचा. तर हे तुम्हाला सांगायला पण मला कसं तरीच वाटतं, पण माझा नाईलाज आहे. इतके दिवस मला कोणी विचारलं नव्हतं, तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे सगळं विचारल्यावर म्हटलं ठीक आहे. त्याच्यावरून मी एलिमेंट्स फ्रॉम अँगर सप्रेस्ड, एलिमेंट्स फ्रॉम एम्बरासमेंट, त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह टू मॉरल इम्प्रेशन, हे 3 मेन रुब्रिक घेतले. आणि ज्या पद्धतीने ती बोलत होती, ती अशी सुसंस्कृत लेडी असल्यासारखं ती बोलत होती आणि विथ ड्यू रिस्पेक्ट. डॉक्टर असं झालं. तर त्यावेळेस मग मी त्याला अजून एक रुब्रिक जोडला, पोलाइट टू पोलाइट. तर हे सगळे रुब्रिक जोडल्यानंतर माझ्याकडं मेडिसिन आलं होतं स्टॅपिसाग्रिया. आणि टू माय सरप्राईज आणि त्या डॉक्टरांच्या सुद्धा, स्टॅपिसाग्रिया 30 ते पेशंट टोटली क्युअर झालं 3 महिन्यात. त्यांनी मला जेव्हा जेव्हा ते पेशंट त्यांच्याकडे फॉलोअपला आलं तेव्हा त्यांनी मला रिपोर्ट केला की ते पेशंट आलं, आता इतकं पर्सेंट बरं आहे, तितकं पर्सेंट बरं आहे. आणि दे आर लिव्हिंग हॅपीली. कारण त्या पेशंटने नंतर त्या डॉक्टरांशी शेअर केलं होतं की मी त्या डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली होती की माझ्या घरात असलेले प्रॉब्लेम. सो पेशंट बोलून सांगू शकतं, त्याच्या गेस्चर मधून लक्षात येऊ शकतं किंवा त्याच्या बॉडी लँग्वेज मधून. अशा प्रकारे मी स्टॅपिसाग्रिया पर्यंत पोहोचलो. मला त्यावेळेस स्टॅपिसाग्रियाचा जे आपण इव्होल्युशन म्हणतो, जर्नी म्हणतो, त्याचे बरेचसे रुब्रिक नव्हते माहिती. पण जे रुब्रिक होते ते कारण मी माझ्याबरोबर अजूनही माझ्याबरोबर सिंथेसिस रेपर्टरीची झेरॉक्स कॉपी आहे, ती बरोबरच असते. तर त्याच्यामध्ये बघून मी मॅन्युअल रिपर्टराईज करून त्यांना मेडिसिन दिलं होतं. त्यावेळेस काही माझे रुब्रिक आणि रेमेडीज काही पार्ट नव्हते तशा. तर त्यावेळेस मी स्टॅपिसाग्रिया 30 दिलं आणि ते पेशंट नंतर त्यांना एकदा 200 द्यावं लागलं त्यांच्या जजमेंटनुसार. ते पेशंट 3 महिन्यात बरं झालं, जे 6-7 महिन्यापासून कॅरी ऑन होतं. तर एक सुंदर एक्झाम्पल होतं माझ्यासाठी आणि कॉन्फिडन्स देणार की इंटर्नशिपमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं प्रिस्क्रिप्शन देता आलं. आणि आता बॉडी लँग्वेजचा विषय निघाला म्हणून मी तुळपुळे सरांनी सांगितलेला एक किस्सा सांगतो. की तुळपुळे सर सांगतात की ऑब्झर्वेशन हे एवढं महत्वाचं आहे, बॉडी एवढी एक्सप्रेस करते न बोलता. असं म्हणतात की रूम मध्ये एंट्री करायच्या अगोदर तुमचा ऑरा किंवा तुमची बॉडी लँग्वेज एंट्री करते. तर सर म्हटले की अशा गोष्टी खूप क्वचित घडतात, पण ते आपल्याला कॅच करता आलं तर केस संपली.
म्हणजे यू विल बी सरप्राईज, सरांनी फक्त 20 सेकंदात ते प्रिस्क्रिप्शन केलं, बाकीच्या सगळ्या गप्पा होते. एक पेशंट सरांच्या केबिन मध्ये आला, सरांचं म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असं आहे, तर वरती आला चढून आणि जस्ट एंट्री केली आणि कसे आहात डॉक्टर. सो दिस वॉज अ पिक्युलियर ऑब्झर्वेशन. तर तुळपुळे सरांनी लाफिंग सिली यावरनं सिंगल मेडिसिन हायोसॅमस दिलं होतं. त्याचे फॉलोअप पण आम्हाला नंतर दाखवले होते. पण अनफॉर्च्युनेटली आता हे जे एंट्रीची जे व्हिडिओ होता तो नव्हता, पण सर त्या पेशंटची ऍक्टिंग एवढी हुबेहूब करू शकले की ते आता फिक्स बसलंय. ही केस आहे 2008ची, सरांकडे मी जेव्हा क्लासला होतो तेव्हाची. पण अजून सुद्धा 12 वर्ष होत आहेत, अजून सुद्धा माझ्या डोक्यातनं ती गेलेली नाहीये, बिकॉज इट इज अ गेस्चर रुब्रिक. लाफिंग सिली त्याच्यामधून, लाफिंग सिली आणि लाफिंग फुलिश त्याला जोडून सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये सिंगल आहे. लाफिंग सिली आणि फुलिश एकत्र दिलं याच्यात कम्प्लीट. ओके, सिंथेसिस मध्ये 2 वेगळे रुब्रिक आहेत, लाफिंग सिली आणि लाफिंग फुलिश. सरांनी लाफिंग फुलिश लावून त्याला हायसॅमस दिलं, त्याचा प्रॉब्लेम जो काही होता त्यावेळेस तो सॉल्व्ह झालेला. असं हे एक उदाहरण सांगता येईल. अजून सर पुढची केस घेऊ? चालेल ना, काय हरकत नाही. आता असं वाटायचं की बरेच जण म्हणतात की सेगल मेथड प्रॅक्टिस करताना फक्त तुम्ही 4-5 मेडिसिन मध्ये फिरतात आणि फक्त रोजीरोटी पुरतं तुमच्याकडे केसेस सॉल्व्ह होतात. तेव्हा ते खटकायचं की असं का बोलतात. असं नाहीये, कारण सरांकडे आम्ही खूप चांगल्या पॅथॉलॉजिकल केसेस, सरांनी ॲग्नस कॅस्टसची कॅन्सरची केस आम्हाला त्यावेळेस दाखवली होती. मला असं वाटतं शेवटच्या 11व्या किंवा 12व्या सेशन मध्ये, एक मुलांना कॉन्फिडन्स यावा म्हणून. तर आम्ही जस्टिफाईड नव्हतो. तर तसाच अनुभव आला. माझ्या रिलेटिव्ह मधलीच केस आहे. माझ्या बहिणीकडे गेलो होतो त्यावेळेस, बहिणीच्या शेजारचे जे रिलेटिव्ह आहेत ते म्हटले की मला आहे प्रॉब्लेम, मी तुमच्याकडे येईल. ठीक आहे. आणि सुरुवातीच्या काळात बरेच लोक अनरिलायबल प्रॉमिसेस इन इज मध्ये असतात. पेशंट लोक खूप प्रॉमिस करतात. आपण ओपीडी सुरू केली ना, सगळे म्हणतात आम्ही येईल तुमच्याकडे, ट्रीटमेंट घ्यायची आम्हाला, घ्यायची. काही काही पेशंटला वर्ष लागतं मग ते आपल्याकडे येतात. त्यासाठी रुब्रिक आहे अनरिलायबल प्रॉमिसेस इन हिज. कधीच ते आपलं प्रॉमिस पूर्ण करत. जनरली बेलाडोना, लायकोपोडियम, कल्केरिया, सल्फर हे मेडिसिन त्या रुब्रिक मध्ये आहेत. तर ती मांडतोय प्रत्येक वेळेला सर्वांनी, हो चालेल. कंप्लीट म्हणजे सपोर्ट दिसतात ते रुब्रिक्स. अनरिलायबल प्रॉमिसेस इन हिज आहे ना, 4-5 तरी बरोबर आले ना? हो. तुझ्या बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला काही शंका नाही. तर हो, ती पेशंट आली. तसं रुब्रिक कळले म्हणून आता रेमेडी लक्षात नाही राहत. तेव्हा कमी रुब्रिक माहिती होते तर तोंडी रेपर्टरायझेशन होऊन जायचं. तर ते पेशंट आलं आणि त्याने सांगितलं की मला ॲक्नी फोरहेड वरती आहेत, चिक्स वरती आहेत आणि ब्लॅक डिस्कलरेशन आहे. ठीक आहे, काळे डाग पडतात वगैरे असं. मॅरिड लेडी आणि एक मुलगा त्यांना आहे आणि साधारणतः मध्ये 7 ते 8 वर्षाचा कालावधी गेला. त्यांना म्हणजे सेकंडरी इन्फर्टिलिटी, नंतर कन्सिव्ह होतच नव्हतं. आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की मला पिंपलचा त्रास आहे, असं आहे तसं आहे. आणि आम्ही त्यांनी जस्ट सांगितलं की परत आम्हाला दाखवा महिनाभराने. पण आम्हाला वाटतं की मग आता याची ट्रीटमेंट तुमच्याकडे घेतोच आहे, तर त्याच्यासाठी पण औषध देता येत असेल तर बघा. आणि हे सगळं सांगत असताना हा इश्यू सगळा सिरियस मॅटर, सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे खूप सिरियस मॅटर. आणि ते पेशंट हसून हसून सांगत होतं डॉक्टर मला पिंपल्स आहेत आणि तसं दुसरं बाळ पण होत नाही, घरचे सगळे ओरडत असतात, पण मी काही मनावर नाही घेत, पण द्या ना औषध असेल काय ते. याच्यासाठी पण होतं का तुमच्याकडे ट्रीटमेंट? कॅज्युअल टॉक. आणि तो सरांना आम्हाला सांगितलं होतं की तोंडातून त्यांच्या तो जो गोळीबार निघतो ना, तो कोणताच सोडायचा नाही, सगळं लक्ष ठेवायचं त्यांच्यावर, ते काय बोलतात. तेव्हा फारसं काही माहित नव्हतं समजा, असं म्हणायला हरकत नाही. छोटे छोटे रुब्रिक. पहिला रुब्रिक कॅच केला लाफिंग स्पीकिंग, आणि दुसरा रुब्रिक घेतला त्याच्याबरोबर लाईट डिझायर फॉर.
ओलं ओलं आले काहीतरी आतमध्ये, ते पुसून घ्या, बंद करा. पुढे Laughing, speaking rain plus light desire for. Only medicine comes belladonna. येस येस. हो, तर बेलाडोना 30 दिलं. हा, ते काय एक कॉमन म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रेड अँड बटर रुब्रिक्स म्हणतात प्रोफेसर यांना, त्यामुळे हे पाठच झालेले आहेत. तर बेलाडोना त्यामध्ये मेडिसिन आलं, त्या पेशंटला बेलाडोना 30 दिलं. तर 8 दिवसांनी फॉलो गेलं. पिंपल्स जवळपास 90% गेलेले, त्याचं ब्लॅकेज डिस्कलरेशन बऱ्यापैकी गेलेलं होतं. मग ते म्हटलं की ठीक आहे, आम्ही आता कंटिन्यू करतो. आणि आम्ही गायनेकॉलॉजिस्टचे मेडिसिन काही घेतले नव्हते त्या, आणि घेतल्या 2च दिवस घेतल्या, असे मी जास्त औषध खात नाही. अजून आता फॉलोअप मध्ये पुढचा रुब्रिक तसा पहिला पण डाऊट होता, आता तो कन्फर्म झाला. फ्रिवोलस, एकदम कॅज्युअल ॲटिट्यूड टुवर्ड डिसीज ऑर एनी सिच्युएशन, एनी कॅज्युअल ॲटिट्यूड. सेकंडरी इन्फर्टिलिटी असून गायनेकॉलॉजिस्टने प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन घेतले काय थोडेफार, त्यातलेही 2 घेतले, राहू दिले तसेच. सो दिस इज फ्रिवोलस ॲटिट्यूड टुवर्ड डिसीज ऑर एनी लाईफ सिच्युएशन. म्हटलं चला आपलं प्रिस्क्रिप्शन आता कन्फर्म आहे. पुढे एसएल देत गेलो. दुसऱ्या महिन्यात त्यांना कन्सिव्ह झालं, आणि हॅपीली एकदम हेल्दी चाइल्ड आणि एकदम ब्रिलियंट चाइल्ड जन्माला आलं. सो दॅट वॉज माय फर्स्ट केस ऑफ इन्फर्टिलिटी इन द फॉर्म ऑफ सेकंडरी इन्फर्टिलिटी विथ द बेलाडोना. जनरली कोणी बिलीव्ह नाही करणार, बेलाडोना आणि इन्फर्टिलिटीचा काही संबंध नाही असं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो हिनवलं जातं. तर तो स्टिग्मा माझ्या मनातून तरी तेव्हा निघून गेला की नाही, असं काही नसतं. सरांचं बघितलेलं असतं कसं आहे, आता वडाच्या झाडाखाली आपण थांबणं, तो गारवा असणं, आणि आपल्या उपडीमध्ये आपण ऍक्च्युली आपल्या खुर्चीमध्ये बसून प्रॅक्टिस केल्यानंतर आलेला जो एक्सपिरियन्स असतो तो खूप वेगळा, आणि एक वेगळं प्लेजर मिळतं तिथं सक्सेस मिळाल्यानंतर. तर ही एक केस होती की ज्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की छोटे छोटे रुब्रिक्स, गेस्चर्स, बोलण्याची टोन, स्टाईल, याच्यावरनं आपण पेशंटची मनस्थिती समजू शकतो. याच्याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. हा सर. आता हे तू मेंटल स्टेट कशी घ्यायची, किंवा कसं पेशंट जेस्चर मधनं किंवा त्याच्या फेशियल एक्सप्रेशन मधनं, बॉडी लँग्वेज वरनं कसं करायचं हे समजलं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की हाऊ टू कन्व्हर्ट इट इनटू द प्रॉपर रुब्रिक्स. जे बऱ्याच जणांना पेशंट समजतो, परंतु तो रेपर्टरायझेशनच्या दृष्टीने रेपर्टराईज कसा करायचा किंवा रुब्रिक्स मध्ये प्रॉपर कसा कन्व्हर्ट करायचा, हा प्रॉब्लेम खूप स्टुडंटचा असतो. म्हणजे बरेच स्टुडंट मला हे विचारतात. तर आता खूप जण इथं आहेत या निमित्ताने, तर त्या सर्वांना एक ती गोष्ट मला तू सांगितली जास्त बरं राहील. हाऊ डू यू कन्वर्ट दिस मेंटल स्टेट ऑफ द पेशंट इनटू प्रॉपर रुब्रिक्स? एक प्रोवर्ब आहे इंग्लिशमध्ये, आईज कॅनॉट सी व्हॉट माइंड डज नॉट नो. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणेच की आपल्याला रुब्रिकचे अर्थ अगोदर जर माहीत असले तर तिथपर्यंत पोहोचायला खूप सोपं जाईल. आता मला लाफिंग माहिती आहे आणि स्पीकिंग माहिती आहे, तर आपण आता समजा आपल्याला सॉफ्टवेअरची सुविधा आहे, तर आपण सॉफ्टवेअरमध्ये लाफिंग सर्च केलं किंवा लाफिंग आणि स्पीकिंग असे 2 शब्द टाकले तर आपण रुब्रिक पर्यंत पोहोचू शकतो. हे एक सिंपल आपण मेथड आहे तिथपर्यंत पोहोचण्याची. दुसरी मेथड अशी आहे की बरेचसे सीबीएसई स्टुडंट असतात किंवा काही असतात, त्यांना बऱ्याच म्हणी माहिती असतात इंग्लिशमधून, आपल्याला मराठीमधून माहिती असतात. आता समजा पेशंट बोलून गेला की या सगळ्या गोष्टीमध्ये मला बळीचा बकरा बनवला गेला सर, हे माझ्या मनावरती खूप बिंबलंय. आता आपण विचारतो ना, सध्या तुमच्या मनात जास्त प्रभाव करणारे विचार कोणते आहेत, तर पेशंट सांगेल की मला बळीचा बकरा बनवला गेला, माझी याच्यात काहीच चूक नव्हती. आता बळीचा बकरा याला जर आपण इंग्लिशमध्ये आधी कन्वर्ट करून घेतलं तर याला काय म्हणतात, स्केप गोट. स्केप गोट म्हणजे बळीचा बकरा. जर आता सिंथेसिस मध्ये जर आपण बघितलं स्केप गोट तिथपर्यंत गेलो तर ब्रॅकेटमध्ये क्रॉस रेफरन्स दिलेला आहे, डेल्युजन रॉंग, ही हॅज सफर्ड रॉंग.
ही एक त्यातली सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतो. स्केप गोट, त्या शब्दावरून आपण डेल्युजन रॉंग, सफर्ड, ही हॅज सफर्ड रॉंग, इथपर्यंत पोहोचू शकतो. ही एक दुसरी मेथड आहे. किंवा एक असा असतो, समजा अजून एक उदाहरण सांगतो. एखादा पेशंट आपल्याशी बोलतो आणि आपल्या असं लक्षात येतं की हा खूप कडक नियम पाळतो, हा नियमाच्या बाहेर जातच नाही. काही झाले तरी हा नियमाशी पक्का, रूल पाळणार, कधीही ट्रॅफिक रूल मोडणार नाही, वेळेवरच पोहोचणार, वेळेवर नाही पोहोचलं तर त्याला स्वतःला गिल्टी फील होतं. तर मग आपल्याला रूल हा एक शब्द त्याच्याकडनं कळाला, कायदा कानून वगैरे असा. तर रूल जर आपण सिंथेसिस मध्ये रूल पर्यंत गेलो तर तुम्ही तिथपर्यंत इंटॉलरन्स ऑफ दिले कम्प्लीट मध्ये. सिंथेसिस मध्ये ना, मी सांगतो, एक मिनिट, मी मोबाईल रेपर्टरी ऑन करून सांगतो. रूलला ब्रॅकेट मध्ये ड्युटी हा शब्द आलेला आहे. हा, रूल्स, रूल मधून आपण आहे ना ड्युटी, टू मच सेन्स ऑफ ड्युटी पर्यंत पोहोचू शकतो. हा, सिंथेसिस मध्ये कसं आहे सर, रूल्स रिस्पेक्टिंग द रूल्स टू मच, म्हणजे कायदे कानूनचा तो खूप रिस्पेक्ट करतो, आदर करतो, तो त्यांना तोडणार नाही. त्याला क्रॉस रेफरन्स आहे ड्युटी, टू मच सेन्स ऑफ ड्युटी, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. म्हणजे तुम्ही असंही फिरू शकता आणि तसंही फिरू शकता. एक तर परफेक्ट रुब्रिक माहित असला तर डायरेक्टली आपण तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे वेळ आपला वाचतो. दुसरा, मराठीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याचं आधी इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं. त्यासाठी आपल्याला मराठी टू इंग्लिश डिक्शनरी वापरणं खूप गरजेचं आहे. नवनीत आणि चाऊस हे दोन चांगले रिलायबल ऑथर आहेत की त्याचा आपल्याला यात फायदा होऊ शकतो. त्या दिवशी सरांनी आपल्याला सांगितलंच होतं. तर रिस्पेक्टिंग रूल्स इथमधून आपण ड्युटी, टू मच सेन्स ऑफ ड्युटी. ड्युटी कसं आलं तर इट इज अवर ड्युटी टू फॉलो रूल्स. आता सगळीकडे कोरोनाच्या याच्याबद्दल हीरो हिरोइन्स येतात, अमिताभ बच्चन येतो की ये अपनी जिम्मेदारी है कि हम लॉकडाउन के नियम फॉलो करें. तर दिस इज ड्युटी, इट इज अवर ड्युटी टू फॉलो गव्हर्नमेंट रूल. हे आपल्या फायद्यासाठी आहे, नियम हे आपल्यासाठी असतात. आणि आता इथून आपल्याला दुसऱ्या रुब्रिक पर्यंत कसं पोहोचता येऊ शकतं, रूल्स आर मेड टू बी ब्रोकन, असं काही लोकांचा फंडा असतो. चल जा, मी नाही पळत, काय होतं त्याने. तर हे याला काय म्हणतात मराठीमध्ये, उनाड. उनाडणे, नाही मी नाही हे करणार, मला नाही ऐकायचं, तू कोण सांगून घेणार. तर इथून आपण डिफाय, डिफाय म्हणजे आवाज कट होतोय. ओपनली डिसओबेइंग द अथॉरिटी. हा, मराठीमध्ये मी शोधतोय सर, डिफायला काय म्हणतात तर उनाडणे, की चल हुसकावून लावणे किंवा आहे त्याला ऍक्सेप्ट न करता त्याला ठामपणे त्याचा विरोध करून मोकळं होऊन जाणे. समजा आता शेतकरी जर असेल तर मी एकदम सिंपल पैकी समजवू शकतो. बैलांना बैलगाडीला किंवा आऊतला जेव्हा हे केलं जातं, जेव्हा जे खांद्यावरती जू असते दोन बैलांवरती, तर बैल जर थकलेला असला किंवा त्याचा जर जीवावर आला ना, तो अशी तिरपी मान करून आहे ना ते काढून टाकतो. ज्याला जोतो म्हणतो ना आपण, खालून बांधतात ते, तिथून तो बाहेर निघून जातो. दॅट इज डिफायंट. चल मी नाही करत आता काम. तर बघा, आपण रुब्रिक कुठूनही शिकू शकतो. डिफाईंड रुब्रिक मला तिथून चांगला कळाला. म्हणजे सोर्स आर अनलिमिटेड. नेचर मधून, घरातून, क्लासमधून, कुठूनही आपल्याला रुब्रिक कळतात. आपण रेल्वे स्टेशनला असलो तर समोर हे लोक कसे वागतायत, कसे बोलतायत, तिथनं पण आपल्याला सोर्स कळतो. तिथूनही आपण डोक्यात ठेवतो की त्या व्यक्तीने असं काहीतरी केलं होतं, पण त्याला रुब्रिक मध्ये कन्वर्ट कसं करायचं. आपण शोधत राहतो आणि मग आपण त्या रुब्रिक पर्यंत कधीतरी पोहोचतो. एक तर मला डायरेक्ट कळतं किंवा टेलिपथीनुसार कधीतरी तुळपुळे सरांनी तो रुब्रिक वापरलेला असतो, मला कळतं, अरे हा, आपण जे ऑब्झर्वेशन त्या दिवशी बघितलं होतं ना, ते हे रुब्रिक होतं. किंवा डायरेक्ट फोन करून आम्ही विचारतोय, सर असं असं बघितलं पेशंटमध्ये, पण ते कन्वर्ट नाही करताय. मग ते सांगतात त्यांच्या एक्सपिरियन्सने की हा रुब्रिक इथं येतो.
येस सर. व्हेरी व्हेरी गुड. हे खूप जणांना ही गोष्ट कळणं गरजेचं होतं की नेमकं कशा पद्धतीने रेपर्टरीत घुसायचं आणि रेपर्टरीचा वापर कशा पद्धतीने करायचा. पेशंट समजून घेण्याकरता प्रत्येक वेळेला पेशंटच समोर पाहिजे असं काही नाही. तर अनेक गोष्टी असतात की आपण जिथं आहोत तिथं जे कोणी समोर दिसतात त्यांच्याकडनं मेंटल स्टेट आपण ऑब्झर्व करायची, परसिव्ह करायची तयारी केली तर मग सगळ्यांना ते समजायला लागतं आणि रेपर्टरी मध्ये ते कन्वर्ट करायची सवय लागली पाहिजे. त्याला सतत कुठला ना कुठला काय रुब्रिक याच्यासाठी येतो याची जर सवय लावत गेलं तर ते इट बिकम्स व्हेरी सिम्पल. आपल्याला बराच वेळ झाला तरी पण मी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी विचारणार आहे आणि ते कम्प्लीट करून आपण मग कन्क्लुजन कडे जाऊ. सगळ्यात मला असं तुला विचारायचं की बरेचसे स्टुडंट्स अटॅच झालेले आहेत आपल्या या सेमिनार मध्ये, वेबिनार मध्ये इनफॅक्ट, की त्यांना तू काय म्हणजे कसा सल्ला देशील, हाऊ विल सजेस्ट की हाऊ टू लर्न अ रेपर्टरी और हाऊ टू गो अहेड इन देअर प्रॅक्टिस. आणि मग शेवटचा प्रश्न मी तुला विचारेल. मी म्हणेल गरज ही शोधाची जननी आहे. क्युरियासिटी ही खूप मोठी गरजेची आहे. आपल्याला रुब्रिक समजले पाहिजे किंवा रेपर्टरी शिकायची आहे, ही म्हणजे ज्वालामुखी सारखी डिझायर पाहिजे, बर्निंग डिझायर पाहिजे आपल्यामध्ये, तेव्हा आपल्याला हे शक्य आहे. आणि वारंवार आपण तेच बघत राहिले पाहिजे रुब्रिक्स. सेगल सरांच्या सेमिनारमध्ये ते सांगतात की यू शुड नो द रुब्रिक द वे यू नो युअर फ्रेंड्स द फ्रेंड्स नेम. की तुमच्या मित्रांना तुम्ही कसे ओळखतात नावानिशी, तो आला की लगेच आपण त्याला ओळखतो. त्याने एखादी ऍक्शन जरी केली दुरून, त्याचा चेहरा जरी नाही दिसला तरी आपण ओळखतो की हा आहे, हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. इतकं फ्रिक्वेंट अक्वेटन्स विथ द रुब्रिक्स अँड कन्सर्निंग रेमेडीज, हे आपल्याला एवढी रिव्हिजन झाली पाहिजे की ऑडिओ व्हिज्युअल मोडने आपले त्या मेमोराईज होतं. म्हणून अधूनमधून तुळपुळे सरांचं मला खूप कौतुक वाटतं की सरांच्या प्रॅक्टिसला इतके वर्ष झाले तरी सर अधूनमधून सेगल सिस्टमचे व्हॉल्युम्स मधून मधून वाचत असतात आणि सर सांगतात की प्रत्येक वेळेस वाचत असताना मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. हालाकी मॅटर तेच आहे, किती त्यांचे तर मला असं वाटतं 90-95च्या एडिशन असतील व्हॉल्युम्सचे, पण अजून सुद्धा सर म्हणतात की परत परत वाचण्याने त्यातून मला बऱ्याच गोष्टी नवीन पद्धतीने कळतात. म्हणून रिव्हिजन ही खूप महत्वाची आहे. सारखं रेपर्टरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण असलं पाहिजे, कंटिन्युअसली आपण ते बघत राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते कळत चालतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आता एक रुब्रिक सांगतो याच्यामध्ये, ग्रोपिंग ॲज इफ इन द डार्क, की सुरुवातीला खूप भारी वाटतं. जसं आकाशात चांदणे बघितल्यानंतर सगळे चमकतात, तेव्हा आपल्याला भारी वाटतं की खूप भारी आहे, मस्त आहे, अट्रॅक्टिव्ह. पण जसं जसं हे कसं आहे माहितीये का, सेगल सिस्टीम असो किंवा होमिओपॅथी इन जनरल असो, सिद्धू सरांनी संगमनेरच्या सेमिनारमध्ये कोणीतरी त्यांना विचारलं होतं की हाऊ डीप ROH इज. त्यांनी उत्तर दिलं होतं हाऊ डीप यू अंडरस्टँड इट. म्हणजे किनाऱ्यावरती आपण उभे आहोत आणि समुद्रामध्ये जेवढं पुढचं पाऊल टाकू तेवढं समुद्राची खोली वाढतच जाणार आहे, ती कमी नाही होणार. तसं आपलं होमिओपॅथीच आहे, जितकं आपण शिकत जाऊ तेवढी आपली डेप्थ अंडरस्टँडिंगची वाढत चालते आणि आपली स्कोप, हॉरिझन, पेरीफेरी, आपली प्रॅक्टिसची म्हणा, सगळंच वाढत चालतं. तर सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला बिगिनर्स लक हा पण शब्द मी सिद्धू सरांकडनं ऐकलाय. सुरुवातीला आहे ना, जो प्रयत्न करतो ना त्याला दिस युनिव्हर्स गिव्हज अ बिगिनर्स लक. त्याला ते इन्स्पिरेशन असतं की यार आपण करू शकतो. जसं मला स्टॅफिस अग्रेच्या केसने रिझल्ट आला, मी खुश झालो, यार आपण असं करतो, हे चांगलं आहे, चला आपण अजून पुढे काहीतरी अभ्यास केला पाहिजे. सो बिगिनर्स लक नंतर मग थोडंसं डिप्रेसिव्ह स्टेज येते, अप अँड डाऊन्स. मग आपण चाच पडतो की आपण जे करतो ते बरोबर करतो की नाही करत. दॅट इज ग्रोपिंग ॲज इफ इन द डार्क. हा रुब्रिक समजायला तुळपुळे सरांनी उदाहरण दिलं होतं की एक अंधारी खोली आहे, म्हणजे समजा एक खोली आहे आणि अचानक लाईट गेली आणि तुम्हाला त्या खोलीतून बाहेर पडायचं किंवा काही वस्तू शोधायची, तर आपण काय करतो, आपण भिंतीला हात लावणार अंदाजे की इथं हे आहे, त्याच्या बाजूला हा आपला आरसा आहे, ओके ओके, हात लावून पुढे सरकतो, हा इथं दरवाजा सापडला मला. तर ग्रोपिंग म्हणजे चाच पडणे, हे ते आहे का नाही, मग आपण दुसऱ्याचा शोध घेतो.
तर आपल्याकडे पेशंट बरेच काही असतात की ते इकडं तिकडे भरकटत असतात. हे करून बघितलं, ते करून बघितलं, ते करून बघितलं, ते करून बघितलं, पण डॉक्टर कशात काही नाही, कुठंच काही सापडलं नाही मला. तर त्यावेळेस सर सांगायचे की ग्रोपिंग ऍज इफ इन द डार्क, हा रुब्रिक आपण तिथं लावू शकतो. तर मग ग्रोपिंग ऍज इफ इन द डार्कला सोल्युशन काय? तर लाईट. सो लाईट डिझायर फॉर हा रुब्रिक मी सांगेल. आता लाईट तुळपुळे सरांनी आम्हाला 10 ते 15 प्रकारे सांगितलं की इतके इतके अर्थ असू शकतात. आपण जर डिक्शनरी रेफर केली तर वेगवेगळ्या डिक्शनरीजमध्ये वेगवेगळ्या रेफरन्स आहे. साधारणतः 14-15 मेडिसिन सुरुवातीला होत्या लाईट डिझायर मध्ये. तर एवढी रेमेडी हॅज अ लाईट डिझायर इन इट्स ओन वे. बेलाडोनाचं वेगळं आहे, स्ट्रॅमोनियमचं वेगळं आहे, स्ट्रॉन्शियम कार्ब आहे, त्याला गायडन्सचा लाईट हवा असतो. तर आपल्या जीवनात लाईट कोण असतं? तर गुरु. मी म्हणजे विद्यार्थी मित्र आणि माझे कलिग यांना सांगू इच्छितो की आपण विदाऊट गुरु ग्रोपिंग ऍज इफ इन द डार्क मध्ये असतो, भरकटतो अधूनमधून. मग आपल्याला जागेवर आणण्याचं काम करून करतात जीपीएस रूपी गुरु. जीपीएस म्हणजे काय? आपल्याला दिशादर्शा. भरकटला की तो अजून सांगतो की ह्या मार्गाने जाऊन पुढे आपल्याला तुझं ध्येय आहे. तर आपल्याला आपल्या बरोबर गुरु असणं खूप गरजेचं आहे. अधूनमधून त्यांची गरज भासते. म्हणजे देव काय करतो ना, प्रत्येकाला दुःख देत असतो. तर एक विचारत होता एक व्यक्ती की का बुवा असं जीवनात दुःख का देतं, सगळं खुश का होत नाही, अधूनमधून दुःखाचे बॉम्ब का फोडले जातात? देवाने त्याला उत्तर दिलं की कसं आहे, सगळं जर तुला देऊन टाकलं तर तू म्हणशील मी तुझा बाप आहे. तर कुठेतरी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ना एक बाजू पंक्चर करून ठेवलेली असते देवाने. तर प्रत्येकाला कमजोरी असते. निमन सर पण म्हटले की आय एम नॉट लिव्ड इन वेन. एवढं करून सुद्धा ते म्हटलं की नाही, अजून बरंच काही करायचं होतं. केंट सर म्हटलं की मी फक्त 1% होमिओपॅथी शिकलो. तर आपल्यालाही कधी येऊ नये आणि आपल्यालाही मार्गदर्शन लागलं तर आपल्या बरोबर कोणीतरी मार्गदर्शक असावा. म्हणून गुरुचं महत्व खूप महत्व आहे. कारण लर्निंग टुगेदर हा मोठं आहे. कारण एक व्यक्तीने काम करायचं आणि ध्येयप्राप्ती करायची हा आता जमाना नाही राहिला. फास्ट मुव्हिंग लाईफ आहे. तर लेट्स लर्न टुगेदर अँड लेट्स ग्रो टुगेदर, मी असं म्हणेन. त्यासाठी कलेक्टिव्हली सगळ्यांचं एकमेकांना शेअरिंग असणं गरजेचं आहे. हा सर. आणि एस्पेशली आपल्याकडे जेव्हा डॉक्टर रसाळ यांच्यासारखे गुरु आणि सगळ्यांना एकत्र ठेवणारा माणूस आहे, त्यावेळेला काही प्रश्नच येत नाही, वादच नाही. बरं संजू, आजचा सेशन खूप छान झालाय आतापर्यंत. म्हणजे आम्ही भरपूर रुब्रिक शिकले असतील सर्वजण. तुळपुळे सरांनाच मी म्हणतो. सर तुम्ही बोला सर. राईट. मी फक्त आज रिपर्टरी आणि रुब्रिक्सच्या संदर्भात हे सेशन आहे आणि आय एम व्हेरी हॅपी टू अटेंड इट. मला खूप छान वाटलं आणि थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस सेशन. पुढेही तुमची इच्छा असेल तर मी जॉईन करीन. सर पण मी एक गोष्ट सगळ्यांना सेशन घ्यायचंय पण. जरूर जरूर. आतापासूनच इन्व्हिटेशन आहे. आजही माझं उत्तर तेच आहे, एनी टाइम. एनी टाइम. फक्त एकच गोष्ट सांगतो सगळ्यांना की आपल्याला रिपर्टरीशी आणि रुब्रिकशी अक्वेंट होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे की रोज मी कमीत कमी 10 रुब्रिक्स, 20 रुब्रिक्स, 25 रुब्रिक्स रिपर्टरी मधनं वाचून त्याच्यावरती विचार करेन. केंटनी जे म्हणलं होतं ना की लेट मी मेडिटेट ऑन दॅट, की मी विचार करेन की ह्याचा काय अर्थ होतो. प्रत्येक रुब्रिकचे तुकडे करायचे, तोडायचं ते रुब्रिक, प्रत्येक शब्दाचा डिक्शनरी मिनिंग बघायचं आणि मग त्याच्यावरती विचार करायचा की हे रुब्रिक आपण कसं अप्लाय करू शकतो, पेशंट काय पद्धतीने आपल्याकडे हे एक्सप्रेस करू शकतो. असं रोज ठराविक 10, 15, 20, 25 रुब्रिक जेव्हा आपण करू. आणि डिक्शनरी ही चांगली डिक्शनरी पाहिजे, छोट-छाट 5 रुपयाची पॉकेट डिक्शनरी नाही. असा अभ्यास आपण रोज केला तर आपल्याला रिपर्टरी आणि रुब्रिक्स याचं नॉलेज संजय जाधव इतकं नाही पण खूप चांगलं मिळू शकतं. चलती फिरती रिपर्टरी बनना बहुत मुश्किल है, वो एक ही आदमी है मेरे ख्याल से. थँक्यू.
थँक्यू सर. खूप जण आज अटेंड करायला होते. यामध्ये अनेक प्रॅक्टिशनर्स होते. म्हणजे ते वैशिष्ट्य आहे आजचं संजूचं सेशन जेव्हा घेतलं आता खूप प्रॅक्टिशनर त्यामध्ये अटेंड करत होते. मला सगळ्यांना हे सांगायचं की आपण जस्ट गप्पा मारल्या एक प्रकारे, आणि गप्पा मारता मारता माझ्या मते बघा, आर्डंट पासून सुरुवात झाली. आर्डंट, कवर्डाईस, कम्युनिकेटिव्ह, एक्सपान्सिव्ह, टायरलेस, क्युरियस, suspicious, fear injured of being, fear betrayed of being, deceived, grief deception from, elements from anger suppressed, elements from embarrassment, sensitive moral impression to, unreliable promises in his, light desire for, laughing talking men, frivolous, delusion, wrong has suffered, duty, too much sense of duty, defiant, groping as if in a dark. किती रुब्रिक्स आपण तेवढ्या नुसत्या गप्पांमधनं शिकलो. ही खरी गंमत आहे. म्हणजे रेपर्टरी शिकायची तर याच पद्धतीने की इफ यू ओपन इट अँड मेक इट सिम्पल, देन इट बिकम्स व्हेरी सिम्पल फॉर एव्हरीवन टू अंडरस्टँड. हे आपल्याला सहज शिकता आलं पाहिजे आणि शिकण्याची ही पद्धत आहे. अशीच पद्धत आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. रेपर्टरी सिरीज कालपासूनच सर आम्ही चालू केली आणि मी खूप इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं. जे लेक्चर मी तुम्ही आले होते त्यावेळेला घेतलं होतं की रेपर्टरीतले प्रत्येक बारकावे कसे असतात ते शिकण्याचे, ते मी काल घेतले होते. मी उद्या डॉक्टर सिद्धू कला शेट्टींना आधी कन्फर्म केलेलं आहे. त्यांचं सेशन उद्याचा रेपर्टरीतला पुन्हा होईल. तुम्ही पुन्हा असलेच पाहिजे. आणि त्यानंतर परवा किंवा तेरवा तुमचा सेशन 2:30 वाजता, 2:30 ते 4 साधारणपणे आपल्याला हा वेळ त्याकरता ठेवलेला आहे. आज आपण माइंडचा आस्पेक्ट शिकलो की माइंड मध्ये कसं जायचं. उद्या मी सर्व जेवढे प्रेझेंट आहे त्यांना एक सांगतो की डॉक्टर कलशेट्टी ही इज प्रॅक्टिसिंग इन पुणे आणि ही इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड. मी फ्रेंड म्हणतो जरी तो ही इज व्हेरी मच यंगर टू मी, परंतु त्याच्याकडे जी क्युरियोसिटी आहे की कुठली गोष्ट, सर मुझे ये सीखना है, आपके पास 5 दिन आके बैठना है मुझे, आणि ते हट्टाने येऊन 5-5 दिवस शिकलं. मला मी इथं अडकतोय, मला पुढे जायचंय आणि मला पुढे जायचंय हा कन्सेप्ट घेऊन तो आतापर्यंत प्रॅक्टिस करत आला. ही इज व्हेरी गुड रिगार्डिंग दॅट. आणि तो बऱ्याच वेळा मध्ये 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 एक रिव्हिजन घ्यायला 1-6 महिन्यांनी तरी 1-2 दिवस माझ्याकडे यूज टू कम. त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही यूज टू थिंक, टेक एनिथिंग व्हॉट पेशंट सेज. म्हणजे ती पॅथॉलॉजी असेल तर ती पॅथॉलॉजी रेपर्टरीत कशी शोधायची, काय जे काय आहे ते कसं शोधायचं. म्हणजे टुमॉरो यू विल हॅव अ डिफरंट आस्पेक्ट. म्हणजे आज आपण माइंडचा एक आस्पेक्ट घेतला, तसं सिद्धूकडनं तुम्हाला खूप म्हणजे जनरॅलिटीज मध्ये हे कुठं सापडतं किंवा पेशंट मध्ये जे दिसतंय ते त्या स्पेसिफिक चॅप्टर मध्ये कसं सापडतं. दिस इज हिज अप्रोच अँड इट इज व्हेरी सिम्पल. अँड दिस वे यू विल गोइंग टू लर्न इन टुमॉरो सेशन. म्हणून मला सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आज जवळजवळ 100ची प्रेझेंटी फुल झाला होता सेशन. तसाच उद्याचा सेशन 100% असाच आपण करू छानपैकी. इट इज अ सिम्पल वे की आपण गप्पा मारत मारत उद्याचा सेशन पुन्हा 2:30 वाजता डॉक्टर सिद्धू कला शेट्टी ही इज देअर इन द सेमिनार. सिद्धू हाय, ऑडिओ चालू कर म्हणजे आम्हाला ऐकू येईल. येस सर, नक्की. टुमॉरो आय विल बी ट्राइंग माय बेस्ट. डॉक्टर शिशिर परांजपे सर पण आहेत आजच्या सेमिनार मध्ये. शिशिरला पण एक सेशन घ्यायचा आहे, मी त्याच्याशी बोललोय या गोष्टीवरती पण. सो दिस विल बी फिस्ट. म्हणजे सगळ्यांकरता एक फार मोठी पर्वणी आहे. सर गेले 30-32 दिवस झाले हा दररोज सेशन चालू होता. इतके दिवस मी एकटा लढलो, पण आज सगळी टीम आली आहे लढण्यासाठी तुमच्या सकट सर्वजण. व्हेरी गुड. आणि हे सगळे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेत युट्यूब चॅनलवर. जेवढं काही आतापर्यंत झालं तेवढं सगळं युट्यूब चॅनलवर अपलोड केलेत विद्यार्थ्यांसाठी. व्हेरी गुड. सो थँक्यू बिंग देअर. सर तुम्हाला एक छोटीशी केस आहे. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, स्व अनुभवातून, स्वतःच्या अनुभवातून. आता हे झालं पेशंटवर किती एक्सपेरिमेंट करणार. कधी कधी आपण पण गिनीपिग व्हायचं. त्याचा एक अनुभव आठवला, ते आता सांगावं असं वाटलं. डॉक्टर्स असोसिएशनची मीटिंग असते दर 2 महिन्यातून 3 महिन्यातून, सगळीकडेच असते, कंटिन्युअल मेडिकल एज्युकेशन. तर मीटिंग होती आणि पावसाळ्याचं वातावरण. तर ओपडी पासून माझं घर 15 किलोमीटर आहे. तर त्या दिवशी
घरी फोन केला की असं असं आहे, मी यायला मला लेट होईल. मिसेस म्हटलं की वातावरण खूप खराब आहे आणि 15 किलोमीटर म्हटलं कुठे अडकू शकता, नका येऊ, म्हणजे नका अटेंड करू, लवकर निघून या वेळेवर. तिथं थोडस नाही यार, आपण गावात राहतो म्हटल्यानंतर आपलं बऱ्याच वेळेस मिस होतं. आज चांगले स्पीकर आहे तर आपण अटेंड करूया, काय हरकत आहे. म्हणून मी थांबलो. आणि मग काय, सीएमई मध्ये कसं असतं, लेक्चर असतं, जेवण असतं, आणि मग त्याला मला तिथून 11 वाजले. जेवण झालं सर, घरी पोहोचेपर्यंत माझ्या पूर्ण अंगावर अर्टिकेरियल रॅश आले आणि विथ सिव्हिअर इचिंग. आणि मी घरात एंट्री केल्या चालू होता असं. ते म्हटले मला, मी म्हटलं ना, माझं ऐकलं नाही तुम्ही. जनरली सगळ्यांच्या बायकोंचा प्रसाद असतो की माझं ऐकलं नाही म्हणून तुम्हाला असं झालं. म्हटलं हा, ते पण बरोबर आहे. मी आपलं एंट्री केली, काहीच डोक्यात नव्हतं. त्या दिवशी मला असं वाटतं मी नॉनव्हेज खाल्लेलं होतं. डोक्यात मला डायरेक्ट कीनोट आठवली अँटीम क्रूडची, अर्टिकेरिया फ्रॉम इटिंग नॉनव्हेज असं काहीतरी. मी डायरेक्ट घेतलं आणि खाऊन घेतलं आणि मग फ्रेश झालो. पण अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, ते वाढतच होतं. मग मी थोडंसं बसलो आणि विचार केलो की आपण कोणत्या मेंटल स्टेटमध्ये आहात ते तरी बघूया, करूया ट्राय. कारण इतक्या रात्री कोणाला फोन करणं म्हणजे योग्य नाही. मग माझ्या लक्षात आलं की आपण म्हणतो ना, नरकी लावली किंवा नाट लावली बायकोने. तो एक मुद्दा माझ्या डोक्यात आला की हे डोक्यात कुठे ना कुठे सबकॉन्शियस लेवलला मला अफेक्ट करून गेलं. आणि ज्या पद्धतीने ते फ्लेअरअप झालं पूर्ण अंगावर, रेडनेस आणि सगळं, मला जबरदस्त स्वतःवर राग सारखं आणि पश्चाताप होता. काय घोडचूक केली आपण. तिने एवढं इंडिकेशन दिलं होतं की वातावरण खरं आहे, आपण निघून यायला पाहिजे, गाढवपणा केला आपण. आणि आता बघ, हे सगळं बघायला लागतं. तर बायकोच्या त्या नाट लागल्याच्या विषयातून मला सुपरस्टिशियस नावाचा रुब्रिक विचार केला. प्लस डेलिरियम ब्लेम्स हिमसेल्फ फॉर हिज फोली. म्हणजे मी जो गाढवपणा केला, जो चूक केली, त्याच्याबद्दल मला तुफान स्वतःवरती पश्चाताप होत होता. डेलिरियम ब्लेम्स हिमसेल्फ फॉर हिज फोली. सिंगल मेडिसिन ओपीएम आहे त्यात, आणि सुपरस्टिशियस त्याच्यामध्ये पण ओपीएम असतं. सर, ओपीएम 30चा एक डोस घेतला आणि 15 मिनिटात अर्टिकेरियल रॅश गायब, आणि मग निवांत झोपलो. सो दिस वॉज विथ माय ओन एक्सपिरियन्स की मेंटल स्टेट जर आपण व्यवस्थित परसिव्ह करू शकलो, आपली असो किंवा पेशंटची असो, तर यातनं मार्ग चांगला निघतो आणि विथ गुड रिझल्ट आणि फास्ट. थँक्यू. ओके, थँक्यू. असं आपण बोलत बसलं तर मला वाटत नाही की आपण थांबू कधी. एकदा होमिओपॅथीच्या गप्पा रंगल्या की असंच होतं, आणि ते घडतं नेहमी. खूप वेळेला सर असं झालंय की आम्ही रात्री गप्पा मारायला सुरुवात केली, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, काय समजत नाही. आणि तेवढं इंटरेस्टिंग आहे फील्ड आपलं. सरांकडे असलं की खाली यायचो रूम सरांच्या हॉलमध्ये आणि तसंच बसायचो. मग सर 11:30-12ला चहा करायचे, असा आमचा विषय चालायचा. बरं, आता 4 वाजलेत. आता परत ओपीडी, आमची ओपीडी चालू आहे. आमच्याकडे ओपीडी काही बंद नाहीये. मी दुपारचा सेशन फक्त बंद असतो हे लेक्चर साठी म्हणून. विल कन्क्लूड ऑन दिस पॉइंट. परंतु सगळेच जण डॉक्टर्स येत आहेत, प्रत्येकाचं नाव घ्यायचं तरी अवघड आहे, एवढे जण आज आहे. डॉक्टर चंद्रकांत भापकर आहे, डॉक्टर वैभव कडबने आहे, अर्चना गादिया आहे, सर्वच जण आहेत, कोमल आहेत, म्हणजे ऑल ऑफ देम, विभावरी आहे, एव्हरीवन इज देअर. म्हणजे प्रत्येकाचं, पल्लवी आहे, सगळेच जण आहेत. शैला मला दिसली नाही पण शी माइट बी. हे सर्वजण इथं आलेत, सगळे आजच्या सेमिनार करता, वेबिनार करता, आणि खूप छान डिस्कशन या निमित्ताने झाले. खूप रुब्रिक्सची उजळणी झाली पुन्हा एकदा माझ्याकरता, आणि बऱ्याच जणांकरता ती उजळणी असेल, बऱ्याच जणांकरता नवीन काही असेल. असंच आपण उद्याच्या सेशन मध्ये पुन्हा एकदा शिकणार आहोत. बी देअर शार्प ॲट 2:30 so that we'll start exactly at 2:30 and we'll meet. We'll conclude this session. Thank you very much. Thank you, sir. Thank you, sir. उद्या आपण भेटू एकदा. ओके, थँक्यू. Thank you, sir, for giving opportunity. Thank you, all of you. Thank you. तुझी केस सांगा, लक्षात आलं होतं ओपीएम स्टेट आहे म्हणून. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Thank you.